मी रेहमान सरांना भेटले नुकतीच आणि खूप इन्फॉर्मल सेटअपमध्ये आणि अत्यंत पर्सनल आणि वन ऑन वन भेटले. रेहमान साहेबांसमोर जे गाणं म्हटलं ते आम्हाला म्हणून दाखव ना. हे श्याम सुंदर. पण येस, त्या डिप्रेशनचा मी एक हे होते का, तर मी होते. बायको बायको बायकोची गोष्ट. पण तू लता दीदींना कधी भेटलेस? अनेकदा. आणि मी म्हणलं तसं त्या लहान वयापासून ते अगदी कॉलेजला जाईपर्यंत पर्सनल ग्रोथच्या विविध टप्प्यांवर त्यांना भेटले. त्यामुळे दरवेळेस त्या मला वेगळ्या भासल्या. नाही कळले कधी जीव वेडावला. तर 6 जानेवारीला त्यांनी मला प्रपोज केलं. मार्चमध्ये आमची एंगेजमेंट झाली आणि मेमध्ये लग्न झालं. इतक्या फास्ट ते सगळं घडलं नव्हतं. मी अगदी बिनधास्तपणे स्टेजवर गात होते आणि मला जराही कल्पना नव्हती की दीदी विंगेत उभं राहून हे ऐकतायत. अनुकोले दम्मा उंटावनी अंटुन्ना. मी 5 महिन्याची प्रेग्नंट असताना 22 मार्च ह्या दिवशी मला आशिषचा फोन आला दुपारी आणि ते असं म्हणतायत की तुला नॅशनल अवॉर्ड मिळाले. तर मी त्याला वेड्यात काढलं. मी म्हटलं अरे असं कसं शक्य आहे. आणि पहिल्याच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे होते आशाताई. सो त्यांच्यासमोर गायचं होतं मला. नमस्कार, गप्पा मस्ती अँड पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आम्ही कलाकार मंडळी इव्हेंट्सच्या निमित्ताने खूप जणांना भेटत असतो. मी परफॉर्म करत असते, पण काही माझ्या मैत्रिणी झाल्या ज्या इतके वर्षात कार्यक्रम करून करून माझ्या एका मित्रमैत्रिणींच्या जवळच्या ग्रुपचा एक भाग झालाय. अशीच एक मैत्रीण, माझी मैत्रीण आली तुमच्यासोबत गप्पा मारायला. पण लगेच मी तिचं नाव सांगणार नाहीये. आधी तुम्हाला तिचा आवाज ओळखायचा आहे. जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी. बरोबर, तुम्ही बरोबर ओळखताय. आपण भेटणार आहोत महाराष्ट्राच्या लाडक्या गायिकेला, अर्थात राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका आणि माझी मैत्रीण सावनी रवींद्र हिला. हाय सावनी. हॅलो. तुला मी असं काय फॉर्मली ये माझ्या कार्यक्रमात थँक्यू. मला इतकं वियर्ड वाटतंय ना हे, कारण असं आपण फॉर्मली बोलणं म्हणजे इम्पॉसिबल आहे ग. म्हणजे या गप्पा जर कोणी ऐकल्या इतर तर शक्यच नाहीये. खरं तर सावनी गाणारी आणि माझा डान्स आणि नाटक, पण आम्ही एवढ्या इव्हेंट्स एकत्र केल्यात आणि रादर आमचं एकत्र पॉडकास्ट होऊ शकते. पुढे किस्से साधारण आपल्या मैत्रिणी बघतील जेव्हा हे पॉडकास्ट, तेव्हा त्यांना वाटेल आता ह्या काय बोलणार आहे, घाबरतील. एक्झॅक्टली, बापरे. आणि त्यासाठी बघतील त्या की नेमकं काय काय बोलल्यात बघूया. सावनी, तुझ्या नावाविषयी एक नेहमी प्रश्न असतो, म्हणजे जो मलाही सुरुवातीला पडला होता की सावनी रवींद्र म्हणजे नक्की काय नाव आहे. काय असतं आपल्या देशामध्ये आडनावावरनं नावावरनं तुमची ओळख होते, अगदी तुम्ही काय करता आणि काय नाही. अगदी. तर तू एक फॅशन म्हणून असं ठेवलंस का काय? नाही, हा खरं तर माझ्या आईचा निर्णय होता. आणि माझं असं नाव सावनी रवींद्र, म्हणजे रवींद्र म्हणजे वडिलांचं नाव. माझे वडील डॉक्टर रवींद्र घांगुर्डे. रवींद्र साठे हे माझे वडील नाहीत. जर बऱ्याच लोकांना असं वाटतं, इव्हन साठे काकांचाही, म्हणजे आम्ही इतक्यांदा कार्यक्रम केला एकत्र, तर तेव्हाही लोकांना असं वाटतं की त्यांनाही अनेक लोक जाऊन सांगतात की सावनी रवींद्र तुमची मुलगी आहे ना. ते म्हणले नाही, मला मुलगी नाहीये, मला मुलगा आहे. आणि सावनी रवींद्र मला आवडेल माझी मुलगी असली तर, पण ती नाही आहे माझी मुलगी, असं ते अनेकदा सांगतात. सो डिस्क्लेमर, मी रवींद्र साठेंची मुलगी नाही. डॉक्टर रवींद्र घांगुर्डे हे माझे वडील. आणि लहानपणापासून एकतर आई बाबा दोघेही या क्षेत्रातले होते. 1ली ते 4थी वाटतं माझं नाव होतं घांगुर्डे. पण एकतर हे नाव इतकं क्लिष्ट आहे प्रोनाऊन्स करायला, खूप लोक त्याचा अपभ्रंश करायचे. त्यामुळे आईला असं वाटलं की आमच्या वाटेला जे आलं तर हिचा तरी नको, म्हणून तिने कॉन्शियस डिसिजन घेतला की मी 5वीत असल्यापासून सावनी रवींद्र हेच माझं नाव आहे. म्हणजे असं काही नाही की ह्या क्षेत्रात हिला पुढे जायचंय म्हणून जरा फॅन्सी नाव असू दे वगैरे, असं काहीच नाही. पण तो अपभ्रंश खूप होत होता. त्यामुळे आई म्हणली की सावनी रवींद्र ठेवूया तिचं नाव. आणि मी बालकलाकार असल्यापासूनच मंचावर होतेच, गात होते. आता तू हा म्हणालीस, त्याचाच हा आमचा पुढचा प्रश्न आहे की तू म्हणालीस की तू लहानपणापासून गाणं आणि तुझ्या घरात म्हणजे आई बाबा दोघंही संगीत नाटकांमधनं कामं आजही करतात. म्हणजे आजही आई काम करते, बाबा असतात, भेटतात. तर तुझा हा सांगीतिक प्रवास कसा आहे? खूपच काय म्हणेन, एक आपसूक घडलेला असा प्रवास आहे. म्हणजे त्याच्यात मागे काही खूप जास्ती कॉन्शियस विचार करून अशी काही सुरुवात केली नव्हती. आपोआप घडलं होतं. म्हणजे अर्थातच गवयाचं पोर सुरात
रडतं असं म्हण आहे आपल्याकडे. तर तसंच घरात दुसरं काही एक्सपोजरच नव्हतं. आई वडील दोघंही 24 तास संगीत, शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत हाच सगळं वातावरण हेच घरात असल्यामुळे, बरं मला भावंड नाही, मी एकुलती एक, घरात सगळी नाटकाची माणसं, घरातल्या तालमी, मग मी स्टेजवरच लहानाची मोठी झाली. म्हणजे आई पण हेच सांगते की तू कशी मोठी झालीस आम्हाला कळलंच नाही. आता मला मुलगी आहे तेव्हा आम्हाला लक्षात येतात हे रेफरन्सेस. तर त्यामुळे इतका सरळ सोपा असा प्रवास झाला. पण ते मात्र कुठेतरी माझ्या डोक्यात होतं की मला शास्त्रीय संगीत शिकायचंय, पण त्यात अर्थातच करिअर करायचं नाहीये असं मला तेव्हाच लक्षात आलं होतं. मी आईबाबांना सांगितलं होतं की अर्थातच मी आजन्म शिकेन शास्त्रीय संगीत, कारण तो पाया आहे सगळ्याचा, पण समहाऊ मला ना भावसंगीताची खूप आवड आहे हे मी त्यांना सांगितलं होतं. तर त्यांनाही खूप आश्चर्य वाटलं की आम्ही तर तुला हे कधी पुरवलेलं नाहीये की हे संगीत तू एवढं ऐकलं पण नाहीयेस, पण तुला कशी आवड निर्माण झाली. तर मला माहित नाही, ते मे बी डेस्टिनी होती का काय असेल माहित नाही. पण नंतर खूप मोठमोठ्या कलाकारांना जवळनं मला अनुभवता आलं आईबाबांमुळे. घरी यशवंत देव, मंगेश पाडगावकर काका, गंगाधर महांबरे, श्रीनिवास खळे काका, असे मोठमोठे लोक घरी यायचे, त्यांच्या सांगीतिक चर्चा व्हायच्या. मग एक असतं ना की गाऊन दाखव वगैरे, तर मी तेव्हा लहानपणी गायले होते. आणि तेव्हाही ना मी अशी ती एनॅक्टमेंटवाली गाणी निवडायचे, म्हणजे नाट्यगीत मी गायचे, पण समूह मला ना त्या रागदारी पेक्षा, आलाप ताना ह्यांच्यापेक्षा मला ना की ऍक्ट करून गायची गाणी किंवा भावसंगीत मी म्हणलं तसं त्याच्यात जास्ती मला इंटरेस्ट होता. सो तो यशवंत देवांनी हेरला. त्यांनी आईबाबांना सांगितलं की तुम्ही हिला, कारण एक्सप्रेशन ही अशी गोष्ट आहे जी शिकवून नाही येत, ती तुम्हाला आपसूक जन्मतः असावी लागते. सो ते त्यांनी हेरलं आणि आईबाबांना सांगितलं की तुम्ही तिला ह्या प्रकारचं शिक्षण द्या. आईबाबांनी त्यांना सांगितलं तुम्हीच शिक्षण द्या, कारण आम्हाला पण ह्यातलं एवढं माहिती नाहीये. तर मग तसं मी यशवंत देवांकडे शिकायला सुरुवात केली. ते मुंबईत होते. मग तसं माझं मुंबईची वारी सुरू झाली 6वीत असल्यापासून. आता तू म्हणालीस की तू लहानपणापासून काम करतेस, मग असं पहिलं काम तुला आठवतंय स्वतःचं, की तू पहिल्यांदा स्टेज कधी आधी मी आईबाबांच्या नाट्यसंगीताच्या मैफिलींमध्ये माझा आग्रह असायचा की मी पण एक गाणं गाते. तर तेव्हा मी शारदामधली जा 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 घेऊन ये पंखा आणि म्हाताराई तुका अशी 2 गाणी गायचे. मग हळूहळू बाकीची नाट्यगीतं हळूहळू जशी पेलतील तशी गायला लागले. आणि मग नंतर संगीत कट्यार काळजात कुसलीमध्ये मी छोटा सदाशिवची भूमिका करायचे. तर ते माझं पहिलं रंगमंचावरचं पाऊल. आणि आईबाबा नेहमी म्हणतात एकदा चेहऱ्याला रंग लागला की तो पुसला जात नाही, तो आजन्म असतो. तसंच ती सुरुवात झाली. तेव्हा मी 5वीत असेल. म्हणजे तेव्हा तू छोटा सदाशिव करायचा. मग पहिल्यांदा मोठी झाल्यानंतर तुझी पहिली मैफिल किंवा तुझं पहिलं रेकॉर्डिंग, ह्याचा काही किस्सा आहे? किस्सा असं नाही, पण पहिली मैफिल मला नक्कीच आठवते. यशवंत देवांबरोबर माझे गुरु, देवगाणी देववाणी देवगाणी असा त्यांच्या गाण्यांचा कार्यक्रम मी चिंचवडला केला होता. आणि पहिल्याच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे होते आशाताई. सो त्यांच्यासमोर गायचं होतं मला त्या वयात. पण ते वय असं अडनिळं असतं की आपल्याला फारसं कळत नसतं की आपल्याला काय, किती टेन्शन वगैरे येत नसतं ते त्या काळात सुदैवानी. त्यामुळे ते होऊन गेलं आणि तो एक मोठा आशीर्वाद आशाताईंचा मला त्या निमित्ताने लाभला. आणि खूपच हृदय अशी ती माझी त्यांची भेट होती आणि आठवण येते. आणि पहिलं रेकॉर्डिंग आयुष्यातलं? पहिलं रेकॉर्डिंग मी शाळेत असतानाच, तेव्हा ना आईबाबांनी असंच मला एक प्रॅक्टिस म्हणून की ट्रॅक्स असतात ना, तर ट्रॅक्सवर तू गाऊन बघ स्टुडिओत, कारण स्टुडिओ सिंगिंग ही खूप वेगळी गोष्ट आहे. म्हणजे प्लेबॅक सिंगिंग तर ही त्याहून वेगळी गोष्ट आहे, पण स्टुडिओत जाऊन स्टुडिओतल्या माईक समोर गाणं, जसं तुम्ही कॅमेरा फेस करणं आणि रंगमंच, हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तसंच स्टुडिओच्या माईकची सवय होण्यासाठी म्हणून त्यांनी मला आईबाबांनी टास्क दिला होता की ही 10 गाणी, याचे ट्रॅक्स आम्ही तुला देतो आणि तू स्टुडिओत जाऊन ते रेकॉर्ड कर. अर्थातच ती दिदी आशा त्यांची गाणी होती. तर तेव्हा मी पहिल्यांदा माईकला सामोरी गेले आणि ती गाणी नंतर ओघानी पंडितजींनी ऐकली, हृदयनाथजींनी. आणि तसं माझी भावसरगम मध्ये एंट्री झाली. तो एक वेगळा किस्सा आहे की ती गाणी तेवढ्यापुरतीच राहिली नाहीत. मला असं वाटलं की मला टास्क दिला असंच असेल. मग ती तुला आईबाबांनी सहज गायला सांगितलं? हो, पण नंतर असं झालं की पंडितजींचं खूप येणं जाणं असायचं घरी. आणि कारण दीनानाथांच्या गायकीचा आईबाबांचा अभ्यास असल्यामुळे त्यांच्या अशा रात्रभर चर्चा चालायच्या राग संगीतावरच्या, दीनानाथांच्या बंदिशींवरच्या. आणि असंच एकदा सलील चौधरीदा यांचा विषय चालला होता. पंडितजी सांगत होते काहीतरी आठवण. तर बाबांनी सांगितलं की एक त्यांचं गाणं आहे, ओ सजना बरखा बहारे, तर ते ऐका, एका लहान मुलीनी गायलंय. तू किती वर्षाची होतीस? तेव्हा मी होते 11-12 वर्षाची असेल. तर तेव्हा त्यांनी अर्थातच माझ्या बाबांनी सांगितलं नाही की हे सावनीनी गायलंय, त्यांनी ऐकवलं. आणि ते पंडितजींना खूप आवडलं जे मी स्टुडिओत गायले होते ते.
तर ते म्हणले कुणी गायलंय हे, तर बाबा म्हणले की सावनीनी गायलंय. म्हणले ह्या मुलीनी. म्हणजे त्यांना खूप आश्चर्य वाटलं की एक तर मी त्यांच्या चर्चा अशा शांतपणे बसून ऐकायचे त्या वयातही. म्हणजे मी अशी अजिबातच उथळ किंवा अशी टाइमपास करणारी अशी मुलगी नव्हती. मी शांत असायचे तेव्हा. म्हणजे आता मी जितकी बोलतेय तितकी नव्हती अजिबात. आता आपण जसं आहोत तशी तू नव्हतीस. अजिबात नाही. मी खूप इंट्रोवर्ट होते. सो मी फक्त ऑब्झर्व करायचे जे काही माझं वातावरण आहे ते सगळं. सो त्यांना खूप आश्चर्य वाटलं की हिनी गायलंय खरंच. मग त्यांनी मला परत गायला लावलं ते तिथे. मग त्यांना मी गाऊन दाखवलं. आणि काय माहिती ती म्हणजे लाईफ चेंजिंग मोमेंट होती माझ्यासाठी की ते एकतर त्यांचा आशीर्वाद मिळणं, त्यांची दाद मिळणं हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. पण नंतर त्यांनी सांगितलं की माझा भावसरगम नावाचा कार्यक्रम आहे, त्याच्यात आता सावनी गाईल. म्हणजे असं त्यांनी गाईल का असं नाही, आता सावनी गाईल असं सांगितलं. आणि तसा माझा तो प्रवास सुरू झाला की मग भावसरगम पासनं. मग आता तू मंगेशकर कुटुंबाचा एक वेगळ्या पद्धतीने भाग आहे. त्यांचा कार्यक्रम असू दे किंवा भावसरगम नसेल आणि मंगेशकरांची पण मैफिल असेल तर तू परफॉर्म करतो. अगदीच. त्या एका घराण्याबद्दल आपल्या सगळ्या जगातच म्हणजे असं होऊ नाही शकत महाराष्ट्रातल्या, भारतातल्या, जगभरातल्या लोकांच्या मनात त्या घराण्याविषयी खूप आदर आहे, खूप भीतीयुक्त आदर आहे, खूप प्रेमाने आदर आहे आणि खूप कला म्हणजे आपण जे कलासक्त लोक आहोत त्यांच्या मनात सुद्धा त्यांच्या पूर्ण. आज मी गायिका नाही पण मंगेशकर फॅमिली म्हटल्यानंतर आपल्याला खूप इंटरेस्ट असतो की बरोबर त्यांच्याबद्दलचं काय सांगशील तू आम्हाला. ते एक संगीतातलं मोठं विद्यापीठ आहे असं मला वाटतं. आणि फक्त गायिका म्हणून नाही तर व्यक्ती म्हणून, माणूस म्हणूनही त्यांच्याकडनं अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, जे मला त्यांच्या पर्सनल सहवासातनं किंवा दौऱ्यांमधनं खूप काही शिकायला मिळालं. त्यांनी सांगितलेल्या आठवणी, त्या काळचे किस्से, की गाणी कशी बनली, किती तास तालमी चालायच्या, दिदी, आशाताई, ह्यांचं काय डेडिकेशन होतं, ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यावर असं वाटतं की आपण काहीच नाहीये म्हणजे. आणि एकतर माझा हा जन्मच सार्थकी लागलाय, कारण इतकी मोठी परंपरा त्यांच्या रूपाने मला लाभली आहे आणि तो एक आशीर्वादच त्यांचा मला लाभलाय. सो म्हणजे मी त्याचं शब्दात नाही वर्णन करू शकत. इट्स अ ह्यूज ब्लेसिंग. पण तू लता दीदींना कधी भेटलीस? अनेकदा. आणि मी म्हणलं तसं त्या लहान वयापासून ते अगदी कॉलेजला जाईपर्यंत मी माझ्या पर्सनल ग्रोथच्या विविध टप्प्यांवर त्यांना भेटली. त्यामुळे दरवेळेस त्या मला वेगळ्या भासल्या आहेत. दरवेळेस त्यांचं एक वेगळं रूप मी साठवून ठेवलंय माझ्या मनात. आणि एक त्याची छोटी अशी आठवण आहे की 24 एप्रिलला दीनानाथ मंगेशकरांची पुण्यतिथी असते आणि तो कार्यक्रम असतो षण्मुखानंदला दरवर्षी होतो. तर एका वर्षी अनेक दिग्गजांना म्हणजे अमिताभजी, सुरेशजी, अशा मोठमोठ्या लोकांना त्या वर्षी पुरस्कार असणार होता. आणि शिवकल्याण राजाचा कार्यक्रम होता पंडितजींचा. आणि त्याच्यात एकच गाणं मला पंडितजींनी गायला सांगितलं होतं, गुणी बाळ असा जागसी कारेवाया अंगाई. तर अर्थात माझं ते वय खूपच लहान होतं. मी अगदी बिनधास्तपणे स्टेजवर गात होते आणि मला जराही कल्पना नव्हती की दीदी विंगेत उभं राहून हे ऐकतायत. आणि मी गाणं संपून मस्त अशी माझ्या धूनमध्ये अशी चालत आले. मी शाळेतच होते, म्हणजे 8वी-9वीत असेल, म्हणजे 8वी-9वी का 10वी असेल मॅक्स. तर मी गाणं गाऊन आले आणि साक्षात दीदी समोर ग. मी लगेच पायावर डोकं ठेवलं आणि त्यांनी माझ्या गालावरनं हात फिरवला आणि म्हणल्या तूच गुणी बाळ आहेस. आणि ते मी असं म्हणजे असं आत्ताही सांगता राहिलं असं. तर ती मोमेंटच खूपच प्रेशियस होती. म्हणजे हे रंगमंचावर त्या मला भेटल्या. त्या बाकी इन्फॉर्मली घरी अनेकदा मला त्यांना जवळनं अनुभवण्याचा योग आला. आणि काय साक्षात देवी ग, म्हणजे दुसरं मी शब्दात, माझे शब्द अपुरे आहेत, म्हणजे नाही सांगू शकत शब्दात. अनेक जणांना असं वाटतंय की तू कोकण कन्या आहे खऱ्या अर्थाने. कशी आहेस कोकण कन्या? माझा आजोळ रत्नागिरी आहे, माझ्या बाबांचं गाव दापोली आहे आणि आमचे सगळे नातेवाईक आणि सगळी जडणघडण, काय म्हणतो, घरातलं वातावरण हे सगळं कोकणीच आहे. आणि पंडितजींबरोबर, हृदयनाथजींबरोबर मी कोकणात खूप दौरे केले भावसरगमचे. तर ते मला लहानपणी त्यांनी कोकण कन्या हे नाव, म्हणजे ते मंचावरही मला आता तुमच्यासमोर कोकण कन्या गाईल वगैरे, त्यांना माझं नावही आठवायचं नाही. पण ते बरेचदा असंही म्हणायचे ही काय समाज काहीतरी असं एक टर्म आहे, अशी आहे मुलगी, त्यामुळे ती आडनाव लावत नाही. तर मला त्यामुळे तिचं नाव काही लक्षात राहत नाही, आता कोकण कन्या गाईल असं. त्यामुळे अनेक लोकांना हिचं नाव तरी काय आहे हेही बरेचदा माहिती नव्हतं. आणि तेव्हा काही सोशल मीडिया नव्हता, काहीच नव्हतं. सो नंतर इव्हेंच्युअली ऑर्कुट, फेसबुक वगैरे आलं, तेव्हा लोकांनी शोधून की अरे हीच आहे ती जी आपण कार्यक्रम. सो असं ते झालं. आणि रत्नागिरीला तुझं आजोळ आहे, पटवर्धन, 9 पटवर्धन जे प्रसिद्ध आहेत, तर ते माझं आजोळ. म्हणजे पण मग तिथे तू किती राहिलीस? खूप राहिली आहे, म्हणजे कारण आई बाबा दोघंही वर्किंग आणि कामाव्यतिरिक्त
नाटकाचे प्रयोग, गाण्याच्या मैफिली, त्यामुळे आणि मी एकुलती एक, त्यामुळे एरवी असं काही मला बघणारं असं कोणी नव्हतं किंवा ती एक मोठी जबाबदारी होती. आणि त्यामुळे सुट्ट्यांमध्ये आईचं असं असायचं की नाही तू आजीकडे जा, आणि तिथे आमचं एकत्र कुटुंब आहे, त्यामुळे मी मनसोक्त आनंद घेतलाय त्या सगळ्या वातावरणाचा. म्हणजे रत्नागिरीत एप्रिल मे हे 2 महिने आणि ऑक्टोबर नोव्हेंबर दिवाळीचा 1 महिना, असं हे 3 महिने वर्षातले माझे अक्षरशः, म्हणजे शाळेला सुट्टी लागली की त्या दिवशीच्या रात्रीच्या गाडीनी मी एकटीही गेली आहे. म्हणजे असं काही नाही की कोणी बरोबर हवंय वगैरे, रत्नागिरीला चाललाय, ओके चला मी येते तुमच्याबरोबर वगैरे असं. मला रत्नागिरीला जायचंय. सो मी असा माझा आयुष्यातला बराचसा काळ, म्हणजे जसं मी पुण्याजवळ चिंचवडची आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये, तर चिंचवडपेक्षा सुद्धा जास्ती काळ माझा आयुष्यातला रत्नागिरीत गेलाय. सो रत्नागिरी हे माझं अगदी जवळचं ठिकाण आहे. तुझ्या आईचा तुझ्या एकूण करिअरवर किंवा तुझ्या विचारसरणीवर, म्हणजे आई वडिलांचा दोघांचे अर्थात, पण मला माहितीये तुझं आईशी नातं खूप वेगळं आहे, कितपत प्रभाव आहे तुझ्या स्वतःच्या, एक नुसतं गायकी नसते, एक माणूस म्हणून आपण करताना, मला असं वाटतं आईचा जास्त आहे, तर काय वाटतं? हो, व्यक्तिमत्व म्हणून नक्कीच आहे, कारण ती माझा आदर्श आहे सगळ्याच बाबतीत, कारण ती एक अत्यंत स्ट्रॉंग वुमन आहे. आणि तिनेही एकतर स्त्रियांना जन्मजातच मल्टीटास्किंगची एक देणगीच असते असं मला वाटतं, पण तिने ते तिच्या वागणुकीतनं इतका मोठा आदर्श माझ्यासमोर ठेवलाय. आणि ते एक नातं लहानपणापासूनच आमचं आई मुलगी मैत्रीण असं एक ते कधी झालं हेच मला कळलं नाही. तर ती एक उत्तम गायिका आहे, अभिनेत्री आहे, शाळेत शिक्षिका आहे, संगीत शिक्षिका आहे, आणि ह्याच्या व्यतिरिक्त ना ती एक म्हणजे ती एक बिनधास्त आई आहे. म्हणजे ती लहानपणापासून मला मुंबईला घेऊन जायची, मग नंतर तिने, आता मी एका मुलीची आई आहे त्यामुळे मला हे जास्ती जाणवतं की ती केवढी बिनधास्त असेल. आधी ती काही वर्ष माझ्याबरोबर आली, बरं तिच्यासाठी ती एकच सुट्टी असायची, कारण दर रविवारी माझा क्लास असायचा, तीही शाळेत शिक्षिका म्हणून तिलाही तीच एक सुट्टी मिळायची रविवारची, तरी ती स्वतःची सुट्टी कॉम्प्रोमाइज करून ती माझ्याबरोबर यायची. मला शिक्षण छान मिळावं म्हणून मुंबईला आम्ही यायचो. त्याच्यानंतर तिने सांगितलं की ही बस, तेव्हा तर टवेरा वगैरे यायच्या चिंचवडमधनं, तर ती मला तिथे बसवून द्यायची. टवेरानी दादर स्टेशनला तू उतर, तिथनं तू 66 नंबरच्या बसनी गिरगाव किंवा ग्रँट रोडला जा, क्लास कर, परत ये, सिंहगडमध्ये बस आणि मी तुला चिंचवडला आणायला येते. इतकं तिने मला इंडिपेंडेंट बनवलं होतं. तू करशील आता? नाही, खरंच नाही. म्हणजे ती एक तर तो काळही त्या मानाने सोपा होता असं मी म्हणेन, कारण एवढं म्हणजे रिस्की नव्हतं वातावरण, कदाचित असं असेल, माहित नाही. त्यावेळेला अजून फोन पण नव्हते, तेच सांगते, तेव्हा फोनही नव्हते, काहीच नव्हतं. म्हणजे मला असं वाटतं आईला कुठला कॉन्फिडन्स आला असेल, पण ती ठाम होती की नाही, तिला कळलं पाहिजे, तिला बाहेरचं जग कळलं पाहिजे. आणि हे सगळं मी 8वी-9वीत असतानाच सांगते, म्हणजे मी अशी काही खूप मोठी नव्हते, खूप लहानही नव्हते, पण मी तेव्हापासून एकटं ट्रॅव्हल करायला लागले, नंतर इव्हेंच्युअली मुंबईत एकटी राहिले. तर ह्या सगळ्यात आईनी मला खूप सक्षम बनवलं, माझ्या पायावर उभं केलं. जे ती पण वयाच्या 16व्या वर्षी कोकण रत्नागिरी सोडून पुण्यात आली, स्वतःचं शिक्षण घेतलं, ती वीणा सहस्त्रबुद्ध्यांकडे राहून त्यांच्या घरातली सगळी कामं करून ती गाणं शिकली. सो तेच तिने मला की कष्टाला पर्याय नाही, हे जे वाक्य आहे ना की शो मस्ट गो ऑन, आणि तू सतत कष्ट कर, बाकी तू फळाची चिंता करू नको, तू तुझं काम चोख कर. हे अशा अनेक गोष्टी तिने मला नकळत किंवा अनेकदा शिकवून अशा त्या माझ्यात उतरल्या आहेत किंवा आपोआपच त्या आल्यात असं मला वाटतं. आई उत्तम सुगरण आहे. हो, प्रचंड, ते पण आहे. आणि हा, म्हणजे ते एक मला खूप वाटतं की ती ना गायिका अभिनेत्री वगैरे आहेच, पण ती घरी सगळ्या माणसांचा स्वयंपाक, म्हणजे ती स्टेजवर जाण्याच्या आधी ती 30-30 माणसांचा स्वयंपाक घरी करून ठेवून स्टेजवर जाऊन सेट लावून, कारण संगीत नाटकाची टीम आणि पाठबळ खूप कमी, म्हणजे असं नाही की खूप काही बाबा प्रोड्युसर आहे, पैसे आहेतच, असं नाहीये. स्वतःच्या खिशातले पैसे घालून आईने ते सगळे प्रयोग केलेत, करती अजूनही. तर सेट लावण्यापासून सेट काढेपर्यंत, त्याच्यानंतर सर्व गडी माणसं, कलाकार सगळे, ह्या सगळ्यांना स्वतःच्या हाताने बनवलेलं वाढेपर्यंत सगळं ती वन वुमन शो. म्हणजे माझ्यासाठी ती सगळ्यात मोठा आदर्श आहे की तिने कधीच तक्रार केली नाही की माझ्या मुलीला सांभाळायला कोणी नाही, ठीक आहे मुलीला घेऊन जाईल मी, ती माझ्या सगळीकडे घेऊन जायची. आणि तशीच तिने मला सवय लावली की हे असं असतं, ते जग मी खरं खरं बघितलं, तिच्यामुळे अनुभवलं. सो ती उत्तम स्वयंपाक करते हे तर आलंच, म्हणजे त्यातलं मला काहीच येत नाही. हा ठीक आहे, म्हणजे मला म्हणायचं असं की काही वेळेला असं लोकांना प्रश्न असतो ना की या बायका अभिनेत्री असतात, या मुली हे करतात, त्यांना घर कितपत सांभाळता येतं, म्हणून मी प्रत्येक येणाऱ्या बाईला हा प्रश्न विचारते की तुमचं त्याबद्दलचं एक मत काय आहे. नाही, अगदीच, म्हणजे तो तिचा बाय चॉईस होतं, म्हणजे असं नाही की
ते सांभाळता येणंही तितकंच गरजेचं आहे, कारण तिच्यावर तशी परिस्थिती पण आली होती, कारण तिचं सगळं कुटुंब कोकणात होतं, इथे तिचं असं कोणीच नव्हतं. सो तिला एकटीलाच ते सगळं करायचं होतं. आणि तिने मलाही, म्हणजे मी आता मला आठवते की तिने मला लहानपणीच चहा करायला शिकवलं होतं, अगदी पहिलीत असताना. मग मी ते स्टूल घेऊन उभं राहायचे, मग आई नसताना घरातली सगळी कामं तिने मला शिकवूनच ठेवली होती की तुझं अडायला नको, कारण मी तशी बऱ्यापैकी एकटी वाढलीये, एकटी राहिलीये घरात. सो मला तिने फारच इंडिपेंडेंट केलं होतं. सो मुळात मला असं वाटतं की गुरुकुल आणि ही पद्धत अशी या अर्थाने तुझ्या घरात होती की नुसतं लाड, एकट्या मुलांचे लाडही खूप होतात, माझे अजिबातच नाही झाले. त्यामुळे हा ते एक तुम्ही एक माणूस, त्यामुळे समाव मी एकुलती एक लोकांना वाटत पण नाही, म्हणजे असं एकुलती एक मुलं कळतात पण बरेचदा, पण समाव ते त्यांनी मला पहिल्यापासूनच ते, कारण ते माझे गुरु होते सगळ्यात आधी. आई वडील ह्या रोलच्या आधी ते माझे गुरु असल्यामुळे ती एक छडी सतत हातात होतीच. तू पहिलं फिल्मी रेकॉर्डिंग कधी केलंस, म्हणजे फिल्मचं बॅकग्राऊंड असेल? मग आता मी तुला मजा सांगते की माझ्या आयुष्यात अनेक संधी आल्या, येत राहतील, पण त्याला नेहमीच एक काहीतरी डिलेचं एक हे असतं, किंवा असं माझं रिडिंग आहे की बरेचदा डिले तरी होतं, किंवा जे मी पहिल्यांदा म्हणून गोष्ट करते ती येतच नाही वगैरे. म्हणजे असं बरेचदा झालं. आता मी पहिलंच प्लेबॅक बायकोची गोष्ट नावाचं गाणं होतं अस्मिता नावाच्या फिल्मसाठी, जी फिल्म आलीच नाही. आहे पहिलं, पण आलंच नाही. सो ते पहिलं प्लेबॅकचं गाणं असं आपण म्हणू शकतो. चिनार महेशचं संगीत होतं. अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, मी आणि नेहा राजपाल असं चौघांनी ते गायलं. आजी वसंत मधलं पहिलंच रेकॉर्डिंग, पहिलंच फिल्म सॉन्ग, आणि ते आलं नाही. सो ते टेक्निकली पहिलं होतं. मग मान सन्मान मध्ये होतं, मग ती रात्र, मग असे चित्रपट हळूहळू, मग अजिंठा, आणि मग पहिलं पॉप्युलर ठरलेलं म्हणशील तर होणार सोनी यावरची, ते सिरियलचं टायटल नाही, रोमॅन्टिक गाणं. म्हणजे टायटल ट्रॅक वैशालीने गायला होता, तू मला मी तुला, जे मंगेश आणि मी गायले. ओके, मंगेश बोरगावकर. तर ते लोकप्रिय ठरलेलं पहिलं, पण त्याच्या आधी बरेच वर्ष मी पार्श्वगायन करत होते, पण त्यातले अनेक प्रोजेक्ट येत होते, कधी रिलीज झाले कधी नाही झाले. मग तुझं पहिलं गाणं आम्हाला ऐकायचं जे फेमस झालं, आणि तेही आठवतंय जे गायली होतीस? बायको बायको बायकोची गोष्ट, बायको बायको बायकोची गोष्ट, असं काहीतरी होत. मेमरी सॉलिड आहे तुझी. 2008 ला गायले. आणि मंगेश बरोबर? मंगेश, हा, ते गाते. नाही कळले कधी जीव वेडावला, ओळखू लागलो तू मला मी तुला. नाही कळले कधी गोड हुरहुरही श्वास गंधावला, ओळखू लागलो तू मला मी तुला. नाही कळले कधी तू मला मी तुला, गुणगुणू लागलो, पांघरू लागलो, सावरू लागलो. नाही कळले कधी. वा वा वा, क्या बात आहे. थँक्यू. मला सांग, आता नवीन पिढी, नवीन गायिका आल्यात सगळ्या इंडस्ट्रीमध्ये पण, म्हणजे आता दीदींची गाणी ऐकत आपण मोठे झालो, पण काळ पुढे जातो, मग वैशालीची गाणी आपण खूप ऐकली. पण असं अनेक वेळेला हे होतं का, म्हणजे आमच्या फील्डमध्ये तर हे अनेक वेळेला घडतं की मला मिळणारे रोल सगळं डन होतं आणि अचानक आपल्याला दिसतं की त्या प्रोजेक्टमध्ये, अरे हा आपल्याला विचारलेला प्रोजेक्ट आहे, हा झालेला दिसतो, त्याचा टीजर येतो, प्रोमो येतो, असं काही घडतं. तसं तुमच्या फील्डमध्ये घडतं का? नक्कीच घडतं, दुर्दैवानी घडतं, आणि माझ्यासारख्या अनेक गायकांबरोबर घडतं. म्हणजे असं नाहीये, एक गाणं आजकाल तुला असं वाटेल की मला विचारला होता रोल, पण तुझ्याबरोबर 4 जणींनाही वाटेल की अरे हे मला पण होता, मला पण, इतकं होतं. म्हणजे दुर्दैवानी हा बॉलिवूडचा ट्रेंड मराठीत आलेला आहे असं मला वाटतं की एक गाणं जवळजवळ विविध गायकांकडनं गाऊन घेतलं जातं. मग ते स्क्रॅच लेवलचं असो किंवा फायनल म्हणून गाऊन घेतलेलं असो, डिपेंड्स. म्हणजे मी जनरिक नाही सांगते, हे प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट हे वेगळं. स्क्रॅच म्हणजे तुम्ही जसं पायलट शूट करता ना, तसं स्क्रॅच हे आधी वेगळ्या गायिकेकडनं गाऊन घेतलेलं असतं. जे आता मोठे सिंगर्स असतात ते बरेचदा विचारतात की स्क्रॅच गाऊन पाठवा, म्हणजे त्यांना ते चाली बसवायला
पूर्वी असं असायचं की अनेकदा संगीतकार हा तितका गायक नसायचा, मग गायकाला चाल समजण्यासाठी नीट म्हणून वेगळ्या गायकाकडनं गाऊन घेऊन ती स्क्रॅच म्हणजे टेम्पररी व्हर्जन असं आपण म्हणू. आम्हाला शूटिंगला बरेच वेळेला स्क्रॅच मिळतं काही वेळेला. येस, मोंटाज सॉन्ग असेल Correct. तर दिलं जातं. तर इनफॅक्ट अनेकदा म्हणजे करिअरची सुरुवात ही स्क्रॅच सिंगिंगनीच होते गायकांची, असंही असतं. म्हणजे मला असं आठवतंय की अनेक गायकांची करिअर त्यामुळे झालेली आहेत. म्हणजे अनेक मोठमोठे गायक हे आधी स्क्रॅचेस गायचे आणि मग बरेचदा त्या ओरिजिनल गायकांनी येऊन की अरे हे स्क्रॅचच छान आहे, हेच ठेवा, असंही अनेक गायकांच्या बाबतीत घडलंय. अर्थात मला असं वाटतं रवींद्र साठे काका नेहमी हा किस्सा सांगतात, सख्या रे घायाळ मी हरिणी हे त्यांनी गायलं होतं आधी, मेल म्हणजे स्क्रॅच गायलं होतं. दिदी आल्या आणि त्यांनी ऐकलं आणि त्या म्हणल्या हे व्हर्जन पण खूप छान आहे, हे मेल व्हर्जन. तर ते मेल व्हर्जन झालं. हा, तर दॅट्स हाऊ म्हणजे साठे काकांना तसं ते गाणं मिळालं की दिदींनी सांगितलं की अरे हे खूप छान आहे, हे ठेवा. सो पूर्वी स्क्रॅच सिंगर्स ही एक प्रॉपर म्हणजे एक हे असायचं, काय काय म्हणू, स्टेप असायची गायक होण्याच्या आधीची, जी आत्ताही आहे काही फार प्रमाणात. पण मला वाटतं की एक हे साध्य केल्यानंतर ध्येय, तरीही अजूनही आम्हाला अनेकदा स्क्रॅच गावं लागतं. व्हॉइस ट्राय करायचा आहे ह्या नावाखाली म्हण, किंवा मला माहित नाही की हे नेमकं प्रोड्युसर सांगतात, डिरेक्टर सांगतात का संगीतकाराचा निर्णय असतो, मला माहित नाही. पण बरेचदा असं होतं की अरे हे आपण गायलं होतं गाणं, हे रिलीज झाल्यावर आपण ऐकल्यावर कळतं की अरे, आणि ते संगीतकार नंतर कळवतही नाहीत की हे तुझं नाही ठेवलंय, हा दुसऱ्या कोणाचं ठेवलंय. ते सांगायला काय प्रॉब्लेम असतो मला माहित नाही, पण असं झालंय. पण सांगताना तुला स्क्रॅच म्हणून सांगितलं होतं? नाही. असंही, आणि अनेकदा असंही सांगितलं जातं की नाही स्क्रॅचच हवंय, असंही असतं. पण तरी 70% वेळेला नाही सांगितलं जातं. 30% वेळेला जर अगदी जवळचे मित्र असतील तर ते सांगतात की अगं गाऊन जा ना थोडंसं, हे दुसरं कोणीतरी गाणार आहे पण तू गा. तर ठीक आहे, मैत्री म्हणून आपण करतो, पण बरेचदा त्याचा गैरफायदाही घेतला गेलेला बघितलाय. सो पार्ट अँड पार्सल. हा, पण मग तुझं असं झालंय? अनेकदा झालंय. आणि मग अनेकदा झालंय, हिंदी चित्रपटांच्या बाबतीतही झालंय. पण दॅट्स फाईन. म्हणजे जसं आता रोहन माझे अगदी जवळचे मित्र आहेत, माझं राष्ट्रीय पुरस्काराचं गाणं त्यांचं होतं, त्यांच्याकडे मी खूप गायली आहे. तर एक गाणं होतं संजू चित्रपटासाठी, तर ते करत होते आणि त्यांची खूप इच्छा होती की मी ते गावं, कारण ते वेगळ्या टेक्स्चरमध्ये होतं. तर त्यांनी ते प्रोजेक्टच असं केलं होतं डिरेक्टर्सना की हे आपण ठेवूयात. पण डिरेक्टर्सची इच्छा होती अर्थातच की आम्हाला कुणीतरी सेलिब्रिटी स्टार सिंगर हवाय, आणि सुनिधी मॅमनी ते गायलं. तर तेव्हा मला रोहननी सांगितलं होतं की अरे सुनिधी मॅम गात आहेत, वी ट्राईड फॉर युअर नेम, पण अर्थातच मी तेव्हा अपकमिंग होते. तर ठीक आहे, पण त्यांनी ते सांगितलं. करेक्ट. हा, आणि त्यांचा तो मोठेपणा आहे की त्यांनी माझ्याकडनं ते ट्राय पण करून घेतलं, की गायलाही सांगितलं मला. सो माझ्यासाठी ती एक लर्निंग प्रोसेस होती. तू हिंदी प्रमाणे साऊथला खूप गायली. हो. तुला फोन केला की तुझं साऊथ इंडियन गाणं, त्या इंडस्ट्रीचा काय अनुभव आहे, आणि तू साऊथच्या गॉडला भेटलीस, तो किस्सा आम्हाला ऐकायचा. साऊथच्या नाही, रादर एका गॉडला भेटली, आपल्या एवढ्या देवांमधल्या अजून एका देवाला भेटलीस. तर तुला असं वाटत नाही का की तू लकी आहेस की तू त्या क्षेत्रातल्या त्या दोन्ही, खरंच सांगते मी, सरप्राईज पण दिग्गजांना भेटली. आणि ह्या माझा पहिला इंटरव्ह्यू किंवा पहिल्यांदा मी सांगणार आहे ह्याबद्दल, म्हणजे मी, कारण ही नुकतीच घडलेली गोष्ट आहे, म्हणजे ही कुणालाच माहित नाहीये ना, मी ते काही सोशल मीडियावर काही पोस्ट केलंय, कारण मला ते समहाव ते आय वॉन्टेड टू कीप इट टू मायसेल्फ, किंवा माझ्या जवळच्या लोकांनाच मला ते सांगायचं होतं. पण आता आज तू विचारलंच आहेस तर मी सांगते. पण साऊथचा प्रवास सांगा. नक्कीच. म्हणजे मी ते कुठेतरी मॅनिफेस्ट केलं होतं असं मला वाटतं. मी कॉलेजमध्ये असताना पहिल्यांदा मी रेहमान सरांची साऊथची गाणी ऐकली, जे की मी आधी म्हणलं तसं माझ्या घरात शास्त्रीय संगीताचं वातावरण होतं, त्यामुळे घरात ऐकलं जाणारं संगीत ही फक्त शास्त्रीय होतं. म्हणजे आय वॉज नेव्हर एक्सपोज टू दॅट काइंड ऑफ म्युझिक, फिल्म म्युझिक. म्हणजे मी तेव्हा कॅसेट्स चोरून वगैरे ऐकायचे, किंवा हळूच कुठेतरी मैत्रिणीकडनं की दे ग दिल तो पागल आहे, कुछ कुछ होता है वगैरे, असं ते मी शाळेत असताना ऐकलेले आहेत. सो कॉलेजमध्ये गेल्यावर अर्थात आपलं विश्व बदलतं, मित्रमैत्रिणी, त्यांची टेस्ट, म्युझिकल टेस्ट आपल्याला कळायला लागते. तर मला तेव्हा सांगितलं की अगं तू रोजाची गाणी ऐकली नाहीस? म्हटलं नाही, मला माहित नाही. म्हणजे तेव्हा दॅट वॉज अ बिग डील की तुला अजून रोजाची गाणी कशी नाही माहिती. तर मग मी म्हणलं की अच्छा मग मला दे कलेक्शन तुझं. तर मला एका मित्राने सगळं त्याचं साऊथचं कलेक्शन दिलं, आणि मी फक्त आणि फक्त तेच ऐकायला लागले. म्हणजे मी बॉलिवूड म्युझिक अनेक वर्ष ऐकलंच नव्हतं, म्हणजे मला आठवतच नाही, कारण ती एक नशा आहे वेगळ्या प्रकारची. साऊथचं म्युझिक एकदा तुम्ही ऐकायला लागलात की काहीतरी वेगळंच होतं तुम्हाला, किंवा वेगळंच काहीतरी तो कनेक्ट आहे. की माझं साऊथ इंडियन
माणसांशी, व्यक्तीशी, संस्कृतीशी, व्यक्तीशी नाही संस्कृतीशी एक वेगळंच कनेक्ट आहे असं मला वाटतं. म्हणजे माझं नावही बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी साऊथ इंडियनच आहे का काय. तर तसं ते घडत गेलं आणि मला असं वाटलं की नाही, पुढे जाऊन मला आयुष्यात ह्यात गायचंय एवढंच माहिती होतं, पण त्यात प्रयत्न नव्हते केले. मग नंतर लक्षात आलं की नाही, हे खूप अवघड आहे. गायचंय म्हणजे काय, असं जाऊन गेले आणि गायले असं नाही होणार. मग त्यासाठी मला कष्ट घ्यायला लागतील. मग सुदैवाने अभय जोधपूरकरशी मैत्री झाली. मग मी त्याला विचारलं की मला काय करायला लागेल साऊथमध्ये गाण्यासाठी. तर तो म्हणला की अरे तुझे पहिले तो ये लँग्वेज सीखनी पडेगी. तो हिंदी आहे म्हणून मी हिंदीत बोलले, नाहीतर त्याच्यावर 3 कमेंट. हा मराठी इंटरव्ह्यू आहे, मराठीत बोला वगैरे. तर मराठीतच सांगते की त्यांनी मला असं सांगितलं की तुला आधी ती भाषा शिकावी लागेल. म्हणलं अरे आता मी मुंबईत राहून कुठे साऊथ इंडियन कशी शिकू, आणि पुस्तकी ज्ञान शिकणं आणि ते गाण्यात अप्लाय करणं ह्याला खूप मोठा वेळ जाईल मध्ये. त्यापेक्षा मी ती गाणीच खूप ऐकते. सो मी त्या ऐकण्याचा रियाज सुरू केला, की ऐकणं हा एक खूप मोठा रियाज आहे असं मला वाटतं. सो मी तासनतास ळ ळ र न न ही सगळी अक्षरं बारकाईने ऐकायला लागले, तशी म्हणून बघायला लागले. ती गाणी मराठीत लिहून घेऊन ती आरशासमोर उभं राहून मोठ्याने बोलायला लागले, जसा एखादा अभिनेता प्रॅक्टिस करतो, तयारी करतो तशी. मग मला लक्षात आलं की अच्छा, आपण आता थोडंफार मला कॉन्फिडन्स आला. मग मी एक कव्हर सॉन्ग केलं. कव्हर सॉन्ग म्हणजे ओरिजिनल गाण्याचं तुमचं व्हर्जन. तर तसं एक केलं. म्हणजे अनप्लग्ड असं नाही, कव्हर सॉन्ग, त्याला कव्हरच म्हणतात. म्हणजे आता समज काय, आता लग जा गले दीदींचं गाणं आहे, त्याचं अनेक कव्हर सॉंग्स आहेत, प्रत्येकाने आपापल्या ह्याच्यात केले, त्याला कव्हर म्हणतात. सो तसं मी एक साऊथ इंडियन मेडली केली. त्याच्यामध्ये तमिळ, मल्याळम आणि संस्कृत अशा आणि मराठी अशा 4 भाषांमधली गाणी होती एकाच रागातली. आणि अभयनी आणि मी ती गायली आणि मी ती माझ्या युट्यूब चॅनलवर अपलोड केली. आणि ती एका चेन्नईतल्या संगीतकारांनी ऐकली आणि मला फेसबुकवर मेसेज केला की आय वुड लाईक यू टू सिंग सम ऑफ माय कॉम्पोजिशन्स. तर माझ्यासाठी ते स्वप्नवत होतं की अरे, आपण ह्याचाच तर ध्यास घेतला होता अनेक वर्ष आणि ते ऑर्गॅनिकली घडलं, म्हणजे मी कुणाला अप्रोच करण्याच्या आधीच. तर तो म्हणला की वुड यू माइंड कमिंग डाऊन टू चेन्नई आणि आय वुड लाईक टू रेकॉर्ड यू हिअर इन चेन्नई. तर मी म्हणलं ओके. आणि मग मी तो चॅलेंज घेऊन, अर्थात अभय चा सपोर्ट होता त्यात, तो तिथे राहत होता. तो म्हणला हां तू ये माझ्याकडे आणि आपण तू इथनं जा रेकॉर्डिंगला. सो तसं माझं पहिलं रेकॉर्डिंग घडलं आणि त्या एका रेकॉर्डिंगमधनं पुढचं सगळं काम सुरू झालं. साऊथच्या फिल्म्सना गायली? साऊथच्या फिल्म्सना मी आता 10 ते 12 फिल्म्सना गायली आहे, पण त्याच्यापेक्षा जास्ती मी इंडिपेंडंट म्युझिक म्हणजे युट्यूब सिंगल्स केली आहेत. आणि म्हणजे तमिळपासून मी सुरुवात केली, पण त्याच्यानंतर तेलुगू, मल्याळम, कन्नडा अशा ह्या बाकीच्या भाषांमध्ये आणि नॉर्थच्याही गुजराती, बेंगॉली ह्याच्यामध्ये गायली. पण साऊथच्या भाषा खूप कठीण आहेत, खूप जास्ती कठीण आहेत, पण ती इंडस्ट्री इतकी सर्वसमावेशक आहे असं मला वाटतं. आपणही आहोत, पण ते त्यांच्या गोष्टी आपल्याला शिकवतात. आपण फक्त समावेशक होतो, आपण आपल्या व्हॅल्यूज रुजवत नाही समोरच्यामध्ये, दुर्दैवाने. आपण मराठीचं इतकं हे असं मानत नाही की तुम्ही पण तितकं शुद्ध मराठी बोला. आपण सगळ्यांना, आपण कसंही कोणी बोललं तरी आपण त्याचा रिस्पेक्ट करतो. तिथे तसं नाही आहे. तुम्हाला ती भाषा 100% येईपर्यंत तो संगीतकार तुम्हाला सोडतच नाही. म्हणजे तिथे म्हणजे ऍक्टर्स सारखं डबिंगची सोय नाही, म्हणजे अर्थातच नाही. म्हणजे संगीत हाच विषय असल्यामुळे तुम्हाला ते गायलाच पाहिजे, ते डिलिव्हर करायलाच पाहिजे. सो अनेक तास तिथलं रेकॉर्डिंग चालतं. अर्थात रात्री सुरू होतं रेकॉर्डिंग, कारण तिथली वर्किंग स्टाईलच उलटी आहे. सो म्हणजे अगदी रहमान सरांपासून ते खूप, अर्थात असं म्हणतात की त्यांनी ती स्टाईल घालून दिली की रात्रीची रेकॉर्डिंग तिथे बरीच घडतात. सो मी माझं पहिलंच गाणं गायले ते मी रात्री 10ला वगैरे सुरू केलं, जे मी सकाळी 7पर्यंत गात होते. आणि मला एकच ब्रेक दिला त्यांनी, कॉफी ब्रेक. बाकी असं इतके ते वेडेपिसे आहेत लोक, म्हणजे ते एकदा एका गोष्टीचा ध्यास घेतला की ती 100% आल्याशिवाय ते समोरच्याला सोडतच नाहीत. आणि अर्थात ती त्यांच्यावर पण जबाबदारी खूप असते की एका नॉन तमिळेनकडनं त्यांची भाषा गाऊन घेणं ही त्यांच्यासाठीही तेवढीच जबाबदारीची गोष्ट असते. त्यामुळे ते मी खूप शिकले, म्हणजे पंक्च्युअलिटी शिकले, डेडिकेशन, ह्या सगळ्या गोष्टी तिथे मला एक वेगळ्या संस्कृती चा एक काय म्हणू, जवळनं एक शिकता आलं ते. पण मग साऊथच्या सगळ्या भाषा याव्या लागतात का, तू तसा थोडा थोडा नाही? तर मला आधी तुझ्यासारखंच, मला असं वाटायचं की मला माहितीच नव्हतं की हा इतक्या वेगवेगळ्या भाषा आहेत, त्याचा एवढा लहेजा वेगवेगळा आहे, ढंग वेगळा. जशी आपली मराठी कोल्हापूर साईडची वेगळी आहे, विदर्भातली वेगळी आहे, तसंच म्हणजे तमिळ ही फक्त एक गोष्ट नाही आहे, स्लँग तमिळ वेगळी आहे किंवा असं. हे मला जेव्हा मी तशा प्रकारची गाणी वेगवेगळी येत गेली तसं मला अनुभव मिळत गेला. पण मी तमिळनी सुरुवात केली. तमिळ अवघड आहे,
मल्याळम सगळ्यात अवघड आहे आणि तेलुगू त्या मानाने सोपी आहे, कारण मी संस्कृतचा माझा पाया होता, मी BA संस्कृत केलंय, तर त्यामुळे मला ह्या साऊथ इंडियन भाषा त्या मानाने आणि मी म्हणलं तसं खूप ऐकल्या होत्या, सो ते कानात होतं, सो ते जरा रियाज तो माझा बऱ्यापैकी झाला असल्यामुळे थोडं सोपं गेलं. साऊथचं हिट गाणं कुठलं आहे जसं तुला खूप साऊथ आता गेल्या वर्षी सदानंदू नडिपे नावाची तेलुगू फिल्म होती, त्याच्यात 2 गाणी गायली मी आणि अजून 2 त्याची नावं आठवत नाहीयेत मला, इमई का धीमई असं काहीतरी नाव, मला ते नावं अर्थात ती भाषा येत नसल्यामुळे मला माहित नाही. ते सदानंदू नडिपे खूप पॉप्युलर झालं आणि त्याच्यात कमेंट्समध्ये लोकांना असं वाटलं की मी साऊथ इंडियनच आहे, सो माझ्यासाठी ही मोठी कॉम्प्लिमेंट आहे. हां, ओके, प्रयत्न करते. कोणी चुकलं वगैरे तर माफ करा, म्हणजे लिरिक्स मला आता आठवतील तसे मी गाते. అనుకోలేదమ్మా ఉంటావని అంటున్నానమ్మా వెలుతని ప్రతిదినం నీ ధ్యానమై వల్లాది వలిగనే అదనకే నననన. मला आठवत नाहीये. सदा नन्नु नडिपे నువ్వేలే सदा नन्नु नडिपे నువ్వేలే. बापरे, इट इज रिअली डिफिकल्ट ग. म्हणजे ते वाचून गाणं सोपं आहे, आता आठवत नाही. हा नाही, पण तरी पण ते शब्द, ते उच्चार, त्या भाषेचा कुठे अपमान आपल्याकडनं कुठल्याही भाषेचा होऊ नये ना, आपल्याकडे ते असतं. आता तू हे म्हणालीस म्हणून जे कोणी माझे तरुण मुलं पॉडकास्ट ऐकत असतील, तरुण पिढी मला म्हणायचंय जास्त करून, त्यांना हा फरक सांग ना थोडक्यात. शास्त्रीय संगीत, भावसंगीत आणि सुगम संगीत, मला असं वाटतं मराठीमध्ये हे एक वेगवेगळे प्रकार आहेत. बरोबर. शास्त्रीय संगीत आता आपल्याला माहितीये की जे रागदारी आणि पूर्णपणे त्याला ख्याल गायकी म्हणतो. भावसंगीत आणि सुगम संगीत आणि एक फिल्मी, आपण सुगम संगीताचाच एक भावसंगीत हा आहे. म्हणजे जे गजाननराव वाटवे त्याचे उद्गाते असं आपण म्हणतो की त्यांची नॉन फिल्मी म्युझिक, थोडक्यात भावगीत म्हणजे अर्थातच त्यात अनेक रोमॅन्टिक गाणी आहेत, विविध विषयावरची गाणी आहेत, पण फिल्मी गाण्यांसारखी त्याची अरेंजमेंट नसते किंवा साध्या सोप्या, म्हणजे आता जसं आपण म्हणतो श्रावणात घननिळा हे एक भावगीत आहे किंवा तोच चंद्रमा नभात हे एक भावगीत आहे, पण एकाच या जन्मी जणू एक चित्रपट गीत आहे. सो ते लाईट म्युझिकच, इट कम्स अंडर लाईट म्युझिक, पण त्याच्यात शब्द आणि भाव आणि एक्सप्रेशन हे मूळ त्याचं काय म्हणतो गाभा असतो. कारण आय थिंक सो ते इनॅक्ट होत नाहीत म्हणून त्याला जास्त तुम्हाला एक्सप्रेस करावं लागतं, किंवा नॉन फिल्मी म्युझिक असंच आपण त्याला म्हणू शकतो. पण आता जेव्हा एखादं फिल्मी संगीत असतं तेव्हा ते जरी लाईट म्युझिक असलं पण ते त्याला प्लेबॅकची किंवा त्या ह्याची जोड असते ना, म्हणजे त्यामुळे त्याला 2 एक्सप्रेशन्स मिळतात, अभिनेत्रीचे पण आणि गायिकेचे. म्हणजे जसं आपण अल्बमची गाणी म्हणतो तसं ते भावसंगीतच आहे ना, म्हणजे पुढे जाऊन अल्बम झाले ते त्याच पुढचं रूप आहे. म्हणजे भावगीत म्हणजे अल्बम म्युझिक जसं आपण म्हणतो, म्युझिक अल्बम आहे त्याप्रमाणे. मग तुझे पहिले गुरु घरातच होते, ते कसं? नाही, मला तर असं आठवतच नाही की मी असं खूप असं दामटवून मला रियाजाला बसवलं वगैरे. हे खूप उशिरा सुरू झालं, म्हणजे जेव्हा त्यांना कळलं की अच्छा हिला गाण्यातच करिअर करायचंय, त्यांनी मला सर्वस्वी निर्णय माझ्यावरच ठेवला होता की तुला हवं ते तू कर. अशी अजिबात मला जबरदस्ती केली गेली नव्हती की आम्ही गातोय म्हणजे तू पण गायलंच पाहिजेस. पण ते माझ्याकडनंच त्यांना कळलं की मी त्यांना सांगितलं नाही, मला आवडतंय, तुम्ही जे करताय ते मलाही करायला आवडतंय. मग खूप ठरवून मग मला अगदी म्हणजे सकाळचा रियाज केल्याशिवाय दुपारी जेवण मिळायचं नाही, संध्याकाळचा रियाज केल्याशिवाय रात्रीचं जेवण मिळायचं नाही, इतकं मग नंतर ते स्ट्रिक्ट झालं. कारण त्यांनी सांगितलं की ही तपश्चर्या आहे, म्हणजे आता तू सिरियस झाली आहेस ना, आता आम्ही तुला सांगू शकतो की हे साधं सोपं नाही. तुला असं वाटतंय की आज मी गायले आणि फेमस झाले, अर्थात मला तसं वाटलं नव्हतं, पण ते एक म्हणजे बाळकडू घरातच कष्टांचंही बघितलं होतं की हे सोपं नाही, क्षेत्र खूप अवघड आहे. तर त्यासाठी मग जे करायला लागेल ते, म्हणजे काहीही सर्व प्रकारचे कष्ट, मग मुंबई पुणे अपडाऊन असू दे, हे सगळं पुढचं झालं. पण मेन आधी शिक्षण घेणं, शास्त्रोक्त शिक्षण घेणं. सुगम संगीत आहे म्हणल्यावर ते अगदी लाईट म्युझिक ह्या नावावर लाईटली नाही घेतलं पाहिजे, बरोबर. ते त्याचंही एक छान शास्त्रोक्त शिक्षण असतं त्याचंही. सो ते शिक्षण मला आईबाबांनी दिलं, नंतर यशवंत देवांनी दिलं. मग अनेक माझे सांगीतिक गुरु आहेत, गझलचं शिक्षण मी रवी दात्यांकडे घेतलं. तर असं मग त्यांनी मला सांगितलं तू जे काही गीत प्रकार निवडशील त्यात पूर्णतः तालमीशिवाय कधी उतरू नकोस त्याच्यात, की हा मला येईल, करून बघ, पण शिकून कर जे काही करायचं. पुढचा प्रश्न माझा असा आहे तुझ्यासाठी की अगदी पूर्वी
गायिका कशी दिसते हम्म. हेही लोकांना माहिती नसायचं. बरोबर. असाही काळ आपल्या हो. आजी आजोबांनी पाहिलाय की हो. लता दीदी खूप दिवसानंतर लोकांना म्हणजे जगभरात भारतात कळल्या कशा दिसत होत्या. किंवा अगदी आपण अलका याज्ञिक, कविता हो. कृष्णमूर्ती, अनलेस अँड अंटिल तुमच्या घरात फिल्मी वातावरण आहे तर ते मॅगझिन येणार, तर ते फोटो दिसणार. बरोबर. पण आता असं होत नाही. आता ती सिंगर येण्याआधीच ती सोशल मीडियावर किंवा अशी खूप परफेक्ट होऊन येते. आमच्याकडे कास्टिंग आता ह्याच्यावरनं होतं, सोशल मीडियावरनं तुमचे किती फॉलोअर्स आहेत, काय आहे, कसं आहे. तर सिंगिंग खरं तर म्हणजे गाणं ही तुमची कला असली पाहिजे ना, की तुम्ही कसे दिसता आणि कसे बरोबर. प्रेझेंट होता. पण आता तसं राहिलेलं नाहीये. हम्म. याविषयी तुझं काय मत आहे आणि तू ह्याच्यासाठी काय करतेस? अर्थात ते चूक एका बरोबर आहे ह्यात मी पडणार नाही, कारण काळाचा महिमा येतो असं आपण म्हणूयात. कारण प्रत्येकाला काळाप्रमाणे त्या त्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. हे आपले काय म्हणू, आपले भोग आहेत असं म्हणेन मी, की आपल्याला हे फेस करावं लागतंय आणि त्याप्रमाणे स्वतःला झेपेल इतकं स्वतःला मोल्ड करून त्याच्यात आपल्याला रुळावं लागणार आहे. इट्स पार्ट अँड पार्सल, किंवा ते आहे त्याचा आपल्याला स्वीकार करायला पाहिजे आहे तसा. पण मी म्हणलं तसं स्वतःला झेपेल तितकं तुमची स्वतःची जी इमेज आहे किंवा ते तुम्हाला जसं ठेवायचं आहे स्वतःला, ते पाळून तुम्ही जितकं ह्या गोष्टी करू शकाल. अर्थात गाणं आता ऐकलं जात नाही, गाणं बघितलं जातं. हाच खूप मोठा फरक झालाय. म्हणजे गाणारी कशी आहे, प्रेझेंटेबल आहे का, त्याच्यावरनं, किंवा ती किती रील्स करते, ती आठवड्याला किती रील्स पोस्ट करते, मग ते किती छान केलेले आहेत, किती त्याला काय म्हणतो, किती प्रोफेशनली ते केलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. पण ऑन दी अदर साईड मला असं वाटतं की आपल्याला त्यांनी घाबरून जायची गरज नाही. जर तुम्ही प्युअर असाल, तुमची प्रामाणिकता जर तुमच्या कामात दिसत असेल, तर दॅट विल टेक अस इन अ लॉंग रन असं मला वाटतं. आता आपण इतके वर्ष हे सगळेच ट्रेंड आपण बघितलेत, की आपण फेसबुक यायच्या आधीही शोज करत होतो, आता आपण इव्हेंट्स करतो तेही वेगळ्या स्टाईलचे आहेत. आपण आता कार्यक्रम करत नाही बघ, म्हणजे इट्स एव्हरीवेअर, आता इव्हेंटच आहे सगळ्याच याचा. तरी आपण स्वतःला त्या प्रकारे मोल्ड करून घेतलंय आणि मी म्हणलं तसं आपली डिग्निटी मेंटेन करून आपण ते करतोय. तर तसंच आपल्यावर जास्ती जबाबदारी असं मला वाटतं. ज्या आपल्यासारख्या सुज्ञ, जे आपल्यासारखे कलाकार आहेत, ज्यांना ह्याचा त्रास होतो थोड्याफार प्रमाणात, त्यांच्यावर जास्ती जबाबदारी असं वाटतं. काही लोकांना त्रासही होत नसेल, त्यांना असं वाटतं की हे असंच आहे. पण ह्या सगळ्यामध्ये मग कुठेतरी गाणं मागे पडतं का? त्या पुढच्या पिढीचं म्हणते. आता तू शिकली आहेस किंवा तू कशी मधली पिढी आपण म्हणशील, जिने हेही पाहिलं, मागे पडतं म्हणण्यापेक्षा गाणं असावं लागतं हेच माहित नाहीये, किंवा शिक्षण असावं लागतं. म्हणजे मला तेच, माझा प्रॉब्लेम हाच आहे. किंवा मी जिथे जिथे आता आपण कार्यक्रमांना जातो किंवा कॉलेजेसमध्ये जातो, तेव्हा मी प्रकर्षाने हीच गोष्ट सांगते की शिका, प्लीज शिका. हे खूप अशाश्वत आणि खूप आभासी जग आहे. एक रील केलं आणि ते पोचलं म्हणून तुम्ही स्टार होऊ शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला शिक्षण गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही ख्याल गायकी शिका असं माझं म्हणणं नाही. तुम्हाला जे करायचंय त्यातलं छान शिका आणि मग अभ्यासपूर्ण काहीतरी करा. आत्ता ना खूप इझी गोईंग वाटतंय लोकांना, की आज केलं, उद्या हिट झालं, परवा नाही झालं, ठीक आहे, मग परवा मी अजून काहीतरी वेगळं करेन. सो आपल्या कलेशी काय म्हणू आपण, कलेच्या प्रती प्रामाणिक राहणं हेच कुठेतरी मिसिंग आहे. म्हणजे आजकाल गायकांना फक्त गायक व्हायचं नाहीये. गायक असं नाही, कुठल्याही कलाकाराला, किंवा आपण अभिनेतेही बघतो, तेही गातात, गायकही अभिनय करतात, सगळेच जण सगळंच करतात. सो एकच गोष्ट करणं आणि ती आयुष्यभर त्याचा ध्यास घेणं, आयुष्यभर ती जपणं, हे कुठेतरी आता संपलंय. नाहीच आहे, दिसतच नाही. मल्टीटास्किंग जास्त झालंय सगळ्यांना आता करायचंय. पण मग तू स्वतःला ह्याच्यामध्ये म्हणजे ते चूक आहे का बरोबर आहे ह्याच्यात नाही मी अगेन, म्हणजे करायचं आता ज्याचा त्याचा लुकआउट आहे. किंवा आता जसं इन माय केस, मला असं वाटतं मी स्वतःला नेहमी चॅलेंज करते की आता जसं म्हणून मी बाकीच्या भाषांमध्ये गायले, कारण मला ते मराठीच्या बाहेर कुठेतरी जाऊन स्वतःला चॅलेंज द्यायचा होता की तुला हे जमतंय का बघ. सो मे बी प्रत्येकाची त्यांचीही स्वतःची अशी कारणं असतील. सो ती चूक का बरोबर हे मी ठरवत नाहीये, पण असं झालंय खरं की आता फक्त एक गोष्ट करून कोणाचंच काही चालत नाही असं झालं. मग अशी तू म्हणालीस की तू पहिल्यांदा एका विषयावर बोलणार आहेस, तर ते आम्हाला ऐकायचं. तर अशीच एक काय म्हणू, एक मोठं ब्लेसिंग माझ्या बाबतीत घडलं. अर्थात मी अजून त्यांच्यासाठी गायले नाहीये, पण ती भेटच माझ्यासाठी खूप मोठी होती. मी रहमान सरांना भेटले नुकतीच आणि खूप इन्फॉर्मल सेटअपमध्ये आणि अत्यंत पर्सनल आणि वन ऑन वन भेटले. म्हणजे असं कुठल्याही कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन त्यांच्याबरोबर फोटो काढणं हे अर्थातच सहज शक्य आहे आणि ते
इतक्या वर्षात झालंही असतं, पण ते मला समहाऊ नको होतं. मी खूप अनेकदा अशी संधी आली ही होती, पण मला असं झालं की फोटो काढून काय करू मी. म्हणजे तो माणूस आणि त्यांचं ते सांगीतिक विश्व एवढं अगाध आहे की तो नुसता फोटो काढून मी काय करू. त्यापेक्षा मला जर त्यांच्याबरोबर 4 सांगीतिक क्षण अनुभवता आले तर ते माझ्यासाठी तो मोठा ठेवा आहे. तर अशाच एका स्टुडिओमध्ये अगदी माझ्या ध्यानी मनी नसताना मला असं कळलं की रेहमान सर तिथे आहेत. आणि माझा एक मित्र आहे नकुल घाणेकर, तर तो त्यांच्याबरोबर काम करतो. तर त्यांनी मला विचारलं की तू डान्सर नाही. अच्छा, नकुल घाणेकर म्हणले, अभ्यंकर म्हणायचं होतं मला. हा, तर माझा एक मित्र आहे नकुल अभ्यंकर, तो सुदैवानी तिथे होता, त्यांच्याबरोबर तो काम करतो. तर त्यांनी असंच ओघाओघानी बोलण्यात असं तो म्हणला, हा रेहमान सर आतमध्ये स्टुडिओत. तर मी म्हणलं सिरियसली? तो म्हणला, हो, तू भेटली नाहीस का कधी? मी म्हणलं नाही, म्हणजे बघितलंय मी त्यांना, पण मी पर्सनली भेटले नाहीये. तर म्हणलं चल ना मी तुला घेऊन जातो. इतकं ते माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला असं झालं की बापरे, म्हणजे त्या दिवशी सकाळी जर मला कोणी म्हणलं असतं की आज तू रेहमान सरांना भेटणार आहेस तर मी वेड्यात काढलं असतं त्या माणसाला. पण ते ऍक्च्युली घडलं माझ्या बाबतीत आणि मी त्यांना भेटले आणि ते मला म्हणले की कम ऑन सिंग समथिंग. म्हणलं कम ऑन सिंग समथिंग वगैरे असं नसतं हो सर. तर मी म्हणलं सर ऍक्च्युली लिटरली आय एम शिवरिंग बट आय विल स्टील मॅनेज ट्राय टू सिंग इन फ्रंट ऑफ यू. असं म्हणून मी हे श्यामसुंदर हे हृदयनाथजींचं गाणं गायले. किशोरीताईंचं ओरिजिनली ते गाणं आहे आणि अर्थातच का काय माहिती मला ते गाणं त्यावेळेस सुचलं पण पाहिजे ना. म्हणजे काय गाऊ, ह्यांना काय आता मी गाऊन दाखवू. आणि त्यांनी असं एकदम रॅन्डमली म्हणजे मी हॅलो सर असं म्हणून त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. एक तर मी निशब्द होते, मला कळत नव्हतं की मी आता काय बोलू, मी ह्यांना काय सांगू. तर मग तो नकुलच बोलत होता बिचारा की ही अशी अशी सिंगर आहे, हिला नॅशनल अवॉर्ड मिळाले वगैरे ते. आणि ते खूप असे ते कमी शब्दात बोलतात बघ, म्हणजे काय बोलणं त्यांच्याशी हेच अवघड आहे. तर ते म्हणले कम ऑन सिंग समथिंग. मग मी म्हणलं सर आय स्विच ऑन माय तानपुरा आणि आय ट्राय टू सिंग. मग मी हे श्यामसुंदर गायले आणि मग ते म्हणले विच रागा इज दिस पुरिया. मी म्हणलं नो सर दिस इज सोहनी बहार. आणि मग असं आमची सांगीतिक चर्चा वगैरे. आणि ते बराच वेळ रेहमान सरांना मी इतकी सलग काही वाक्य बोलताना कधी ऐकलंच नव्हतं. म्हणजे इंटरव्ह्यूत पण फार खूप असं कमी कमी शब्दात, पण खूप मनापासून ते मला त्या दिवशी भेटले. त्यांनी मला खूप आशीर्वाद दिले, ब्लेसिंग्स दिले की विश यू ऑल द व्हेरी बेस्ट इन व्हॉट एव्हर यू आर डुईंग. आणि अशी ती माझी जवळजवळ अर्धा तासाची भेट होती. आणि त्याच्यानंतर मी गारठले होते अक्षरशः. मला कळत नव्हतं की हे काय घडलं आत्ता माझ्याबरोबर. सो इंटरेस्टिंग. कुठलं गाणं सुचलं, कुठलं गायचं हेच कमाल. हा, म्हणजे देवाची कृपा, नाही तर मला शक्यच नव्हतं. म्हणजे सुचलं ते ठीक आहे ग, पुढे गाणं माझ्या नरड्यातनं काही येईना की मी काय गाऊ आता. पण त्या देवालाच काळजी, म्हणजे त्यांनी गाऊन घेतलं माझ्याकडे. तू रेहमान साहेबांसमोर जे गाणं म्हटलंस ते आम्हाला म्हणून दाखव ना. हो जरूर. हे श्याम सुंदर राजसा मनमोहना विनौनी सांगते तुझ जाऊ दे मला परतुनी. हे श्याम सुंदर. त्याच्यानंतर तुझ्या आयुष्यात आला एक वेगळा टप्पा, हा रेहमानजींचा नाही, त्याच्यानंतर आधीचा आपण जो विषय होता तुझं लग्न. आणि तुम्हाला माझा एक हिच्याबद्दलचा एक किस्सा पण सांगायचा. कुठला सांगणार. तर तुझं लग्न, आणि मुळात सावनीला खूप मनापासून लग्न करायचं होतं. सावनी अशी होती की मला लग्न करायचं. आणि आम्ही एका ट्रिपला एकत्र होतो, मग त्या ट्रिपहून आम्ही एकत्र आलो. मग आम्ही एकदा शॉपिंगला गेलो होतो आणि सावनी तुम्हाला सांगितलं तर मला ना माझ्या एका मित्रासाठी मग घ्यायचं. आपण अंधेरीला ब्युटिफुल मध्ये होतो. माझा एक डॉक्टर मित्र आहे, मग त्याच्यासाठी मग घ्यायचा. आणि आम्ही खूप एकत्र जस्ट एमडी झाला होता. आणि आपण त्यासाठी मग घेतला होता. पण तो तेव्हा खरंच माझा फक्त मित्र होता. हा, मग नंतर कळलं हा मग दिलेलाच तो आहे. हा, मग काय झालं. सावनी प्लीज. तर आम्हाला
अख्ख्या महाराष्ट्राला ऐकायचं आहे तुझ्या नवऱ्याबद्दल. हो, तर आता कळलंच आहे की तो डॉक्टर आहे, डॉक्टर आशिष धांडे असं त्याचं नाव आहे आणि तो MD पॅथॉलॉजिस्ट आहे. आणि अर्थात हे खूप गुपित होतं. गुपित म्हणण्यापेक्षा आम्हालाच माहीत नव्हतं की आमचं आयुष्यात पुढे लग्न होईल, कारण आम्ही बरेच वर्ष फ्रेंड्स होतो. प्रियांका बर्वेच्या लग्नात आम्ही भेटलो, तो सारंगचा मित्र आणि मी प्रियांकाची मैत्रीण म्हणून आम्ही भेटलो. आणि एक कॉमन फ्रेंड सर्कल झालं आणि मी मुंबईत होते, पुण्यात जाता कधी जायचे तेव्हा त्याला भेटायचे आणि अशी आमची ओळख झाली, चांगली मैत्री झाली. मग नंतर तू म्हणलीस तसं मला मनापासून लग्न करायचं होतं, असं अशी जेव्हा फेज आली, कारण त्याच्या आधी नव्हती ती फेज, तर मला असं वाटलं की मग एका अननोन व्यक्तीला जाऊन त्याच्याशी बोलण्यापेक्षा नोन जी आपली व्यक्ती आहे तिला एकदा विचारावं, म्हणजे अर्थात हे त्याच्याही मनात तेव्हाच आलं. सो आम्ही एकाच वेळेस एकमेकांजवळ ही गोष्ट बोलून दाखवली की आपण एकदा बोलून बघूयात लग्न ह्याविषयी, की आपले व्ह्यूज मॅच होत आहेत का. मग ते इतकं ऑर्गॅनिक आणि अरेंज मॅरेज सारखं घडलं पुढे की ते आम्ही त्याला फ्रेंडशिप मॅरेज म्हणतो खरं तर, कारण आम्ही एकमेकांसाठी मित्र होतो आणि नवरा बायको झालो, त्याच्यामधली स्टेज आम्ही अनुभवलीच नव्हती. सो अगदी इतकं फास्ट झालं हे की आम्ही 6 जानेवारीला कोइन्सिडेंटली रहमान सर आणि त्याचा वाढदिवस एका दिवशी असतो. सो ते एक अजून एक वन ऑफ द रिझन होतं मी त्याच्या प्रेमात पडण्याचं जास्ती, की अरे हा बघा ही डेस्टिनी काय आहे आपली वगैरे. तर 6 जानेवारीला त्यांनी मला प्रपोज केलं लग्नासाठी. आणि त्याच्या आधी आमचा 2दा भेटी झाल्या होत्या लग्न ह्याविषयी. आणि मग तेव्हा त्यांनी खूप जास्ती मला प्रश्न विचारले होते की मग तू कुठे राहणार, मग तू मुंबईत राहणार का, मग पुण्यात राहणार का. मग असं सगळं आमचं चर्चा झाल्यानंतर मला ध्यानीमनी सुद्धा नव्हतं की हा नंतर मला प्रपोज करेल. तर 6 जानेवारीला त्यांनी मला प्रपोज केलं. मार्चमध्ये आमची एंगेजमेंट झाली आणि मेमध्ये लग्न झालं. इतक्या फास्ट ते सगळं घडलं. पण तो माझा, मी म्हणलं तसं, खूप जवळचा मित्र आहे आणि म्हणून आमचं टचवूड इतकं छान हे नातं फुलत गेलं पुढे. आणि माझ्या करिअरला त्याचा ट्रिमेंडस सपोर्ट आहे, त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा. सो त्यामुळे मी इतकं छान काम करू शकते. लग्नानंतर इनफॅक्ट मी जास्ती काम केलं आणि शार्वीनंतर त्याहून जास्ती. आता ज्या गाण्यासाठी तुला नॅशनल अवॉर्ड मिळाला, बार्डो सिनेमा, त्या सिनेमाविषयी, त्या गाण्याविषयी सांगते. मी मगाशी तुला म्हणलं तसं असे माझे योग आहेत काही, की मी केलेली कामं थोडीशी वेळ घेतात रसिकांसमोर यायला. तर थोडासा नाही, ह्यावेळेस आता खूप जास्ती वेळ लागलाय की राष्ट्रीय पुरस्कार पण मिळालाय, पण ते गाणंच समहाऊ प्रदर्शित झालेलं नाहीये, होत नाहीये. कदाचित होईल ह्या वर्षात अशी मी आशा करते. पण हे गाणं मी गायले होते 2016 किंवा 17ला, इतक्या पूर्वी गायले होते, जेव्हा माझं लग्नही झालं नव्हतं. आणि माझा योगायोगांवर खूप विश्वास आहे, माझा देवावर खूप विश्वास आहे. आणि त्या एक म्हणजे कुठली तरी एक शक्ती आहे जी आपल्यापेक्षा जास्ती आपला विचार करते, असं यावर माझा खूप विश्वास आहे. सो मी लग्नही झालेलं नव्हतं तेव्हा असंच स्क्रॅच गायले होते रोहनकडे, त्यांच्या घरच्या सेटअपवर. बार्डो नावाची फिल्म ते करतायत असं मला त्यांनी सांगितलं, की ह्याच्या आधी मी डॉक्टर रखमाबाई नावाची फिल्म त्याच्यासाठी त्यांच्याकडे गायले होते. मन वढाय अशी बहिणाबाईंची कविता होती. आणि असंच अहिराणी म्हणजे रस्टिक असा तो टोन होता, जो माझा अगदी अजिबातच नॅचरल टोन नाही. पण मी रोहनकडे खूप एक्सपेरिमेंट्स असे केले होते. सो त्यांनी जेव्हा ह्या चित्रपट करायचं ठरवलं तेव्हा ते म्हणले की ह्याच्या आधीचा आपला ते गाणं लोकांसमोर आलं नाही बहिणाबाई चित्रपटातलं, सॉरी रखमाबाई चित्रपटातलं, पण तो टोन आम्हाला तुझा नक्कीच यूज करायचा आहे कुठल्या तरी गाण्यात. तर आता हा आमचा चित्रपट आहे जो आम्ही स्वतःच करतोय. सो आता आमची अशी इच्छा आहे की तू हे गावंस. तर रान पेटलं नावाचं गाणं आहे, भीम मुढे दिग्दर्शक आहे. आणि तो रेकॉर्डिंगच्या वेळेस होता आणि लिटरली ह्याच्याही पेक्षा अर्धाच त्यांचा सेटअप आहे, एवढीच जागा होती जिथे त्यांनी मला आधी ते मोंटाजेस दाखवले. आणि तो एक फ्युनरल सिक्वेन्स आहे. सो ते सगळं बघून मी असं अगदी रडून लिटरली ते गाणं रेकॉर्ड केलं. आणि त्यानंतर मला कळलंच नाही त्या गाण्याचं पुढे काय झालं. हे 2017चं सांगते मी. 2019ला मला रोहनचा फोन आला की अरे ती फिल्म मामी फिल्म फेस्टिवलमध्ये त्याचं स्क्रीनिंग आहे, तर तू ये. तर मी ते बघितलं आणि छान, मस्त, वाव, छान झालंय गाणं. म्हणजे तेव्हा मला कळलं की ते गाणं आहे फिल्ममध्ये. आणि त्याच्यानंतर अचानक एका दिवशी 2021 मध्ये मी 5 महिन्याची प्रेग्नंट असताना 22 मार्च ह्या दिवशी मला आशिषचा फोन आला दुपारी की अगं माझ्या एका कलिगचा मला फोन आलाय आणि ते असं म्हणतायत की तुला नॅशनल अवॉर्ड मिळालाय. तर मी त्याला वेड्यात काढलं. मी म्हटलं अरे असं कसं शक्य आहे, आपण एक तर गेले 2 वर्ष कोविड होता, मी काहीच नवीन काम केलेलं नाही, प्रदर्शित होण्याचा तर काही संबंधच येत नाही. तर
तर कसं आहे म्हणजे काही शक्यच नाही. तो म्हणला की अगं मलाही माहित नाही, बहुतेक त्यांचं काहीतरी कन्फ्युजन झालं असेल, कारण त्या दिवशी रेडिओ मिर्ची अवॉर्ड्स पण होते. सो काहीतरी त्यांचं, आता लोक आपल्याला बरेचदा वेगळंच काहीतरी सांगतात, नाही तुमचा तो कार्यक्रम बघितला वगैरे, असं त्यांनाही माहित नसतं. तर मला वाटलं असेल बाबा काहीतरी. बरं, मीनवाईल मी एका लाईफच्या वेगळ्याच टप्प्यावर, आणि मध्ये एका रिपोर्टर मैत्रिणीचा कॉंग्रॅच्युलेशन असा मेसेज आला. मला वाटलं मी प्रेग्नंट आहे हे सगळ्यांना कळलंय. मी वेगळ्याच ट्रिपवर, मी म्हटलं बापरे आता मी मीडियाला काय उत्तरं देऊ, मला नव्हतं एवढ्या लवकर सांगायचं वगैरे. तर मी तिला व्हॉट फॉर असा रिप्लाय केला. तर ती म्हणली नॅशनल अवॉर्ड. तर मला दुसरा हा मेसेज, आणि मग तिसरा, मग चौथा, मग आशिषचा परत फोन आला. तो म्हणला की अगं ते बारडो नाही का, आपण ते मामीला गेलो होतो फिल्म बघायला, ती ही फिल्म त्याच्यासाठी मिळालंय. म्हणलं अरे बापरे. मग त्यानंतरचं सगळं अंधुकमय, मला काही आठवतच नाहीये. सांगण्याचा मुद्दा हा, योगायोग हा, की जे गाणं मी लग्नही झालेलं नसताना गायलं होतं, त्या गाण्यासाठी मला नॅशनल अवॉर्ड मिळाला. आणि ते गाणं एका आईच्या तोंडचं होतं, जे मी आईपणाच्या उंबरठ्यावर असताना मला मिळालं. तर तो एक खूप मोठा प्रसाद आणि ते मोठं ब्लेसिंग आहे. तू माझ्या मुलीलाही बारडो म्हणतेस. कारण मला अजून वाटतं 22 मार्चला जेव्हा ते डिक्लेअर झालं, 23 मार्चला आम्ही दोघी भेटणार होतो. करेक्ट. म्हणून मी 22ला तुला फोन केला आणि ते कळलं, म्हटलं कॉंग्रॅच्युलेशन. आणि मी तेव्हा तिला म्हटलं होतं तुला मुलगा हो, ती प्रेग्नंट आहे म्हणून आम्हाला तिला भेटायचं होतं. करेक्ट. तुला मुलगा हो मुलगी हो, तिला मी बारडोच म्हणणार. सो तिच्या लेकीला मी बारडोच म्हणते, दुसरं काहीच म्हणत नाही. कारण मला असं वाटतं ते तिच्यासाठी एक नॅशनल गिफ्ट, 2 नॅशनल गिफ्ट तिला एकत्र मिळाली अवॉर्डची, एक तिची लेक आणि ते अवॉर्ड. ते गाणं म्हणून दाखव ना. जरूर. ते अहिराणी भाषेतलं गाणं आहे, आणि मी मगाशी म्हटलं तसं ते माझ्या झोनचं अजिबात नाहीये. म्हणजे ते माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं गाणं, कारण ते स्क्रॅच म्हणून गाणं त्या सेटअपवर आणि ते इंटिमेट त्या ठिकाणी गाणं ते होऊन गेलं. म्हणजे ते खरंच तो योग होता. म्हणजे मला आत्ता ते जेव्हा मी लाईव्ह गाते तेव्हा मला असं वाटतं बापरे हे खरंच मी गायलंय का, इतकं अवघड होतं ते. सो मायच्या डोहाले पाजर नाही, डोळ्याच्या पाण्याले घागर नाही, मायच्या डोहाले पाजर नाही, डोळ्याच्या पाण्याले घागर नाही, कोंडला श्वास इजली आस, काहुरवरात दाटल, रान पेटल, रान पेटल, रान पेटल, रान पेटल. वा, खरंच शक्य नाही ग. इट्स व्हेरी डिफरंट. खूप वेगळं. म्हणजे आता तू तर खूप शोज केलेस माझ्यावर, तर तुला माहितीये की मी एरवी खूप वेगळ्या आवाजात गाते. ह्याचं डिमांड वेगळी होती कदाचित, म्हणूनच तुला त्याचं बक्षीस आहे, तुझं टेक्स्चर आणि हे सगळं. मग नॅशनल अवॉर्ड घ्यायला कोण कोण गेलो? नॅशनल अवॉर्ड घ्यायला मी, आशिष, आई बाबा आणि माझी 2 महिन्याची मुलगी. आणि तेव्हा कुणाच्या हस्ते मिळालं मग? उपराष्ट्रपतींच्या हस्ते, कारण कोविड नंतरचं ते पहिलं अवॉर्ड. करेक्ट. बाळ झाल्यानंतर खूप बायकांच्या आयुष्यात बदल होतो. एक काय म्हणतात त्याला, बाई म्हणून सुद्धा, एक अभिनेत्री असेल तर अभिनेत्री, सिंगर असेल सिंगर, गाणारी असेल, म्हणजे कोणी तुझ्या इंडस्ट्रीमध्ये असेल. तुला एक गायिका म्हणून काय वाटतं? आणि बऱ्याच बायकांना पोस्ट प्रेग्नन्सी डिप्रेशन मध्ये पण जातात. तर ही फेज तू कशी? हे ती अटळ असते मला असं वाटतं. एकतर त्याच्या आधी आपण बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या असतात, इंटरव्ह्यूज ऐकलेले असतात, वाचलेल्या असतात, पण त्या गोष्टी जेव्हा ऍक्च्युअल तुमच्याबरोबर होतात, अर्थात हे वर्किंग वुमन्स बरोबर जास्ती होतं असं मला वाटतं. जेव्हा मी माझ्या आईला सांगितलं तर आई म्हणली असं पण असतं, त्यांना माहितीच नाहीये, त्यांना ही टर्मच माहिती नव्हती. ती म्हणली नाही बाई मला असं काही नाही झालं. एकतर पूर्वी ना असं होतं की खूप कमी वयात मुली आई व्हायच्या, किंवा आई होणं हा एक काय म्हणतो एक जीवनाचा भाग आहे, इतकं ते नॅचरल होतं. पण आत्ताच्या आपल्या करिअरिस्टिक मुलींना तो निर्णयापर्यंत येण्याच्या आधीही बऱ्याच आपण गोष्टींमधनं जातो, विचार करतो, मग अनेक विचारांती आपलं हे ठरतं की नाही आता फायनली आय एम रेडी, आय एम प्रिपेअर्ड. पण जेव्हा ती ऍक्च्युअल गोष्ट होते, घडते, त्यानंतर तुमचा करिअरशी नसलेला टच म्हणा, किंवा तुमचं फ्रेंड सर्कलला न भेटणं, तुमचं ते
एक तर सगळ्यात मोठा ह्याचा एकच गोष्ट आहे ज्याच्यामुळे तुमचं मानसिक संतुलन थोडंसं ढळतं, ते म्हणजे तुम्हाला झोप नाही मिळत त्या काळात. ती एकच गोष्ट असते ज्याच्यामुळे हे सगळं होत असावं असं मला वाटतं. कारण मला आठवतंय मी जवळजवळ जितका काळ मी शार्वीला फीड करत होते, मी 2.5 वर्ष झोपले नव्हते घरी. त्याचा मला जास्ती त्रास झाला, कारण झोप हा किती महत्वाचा भाग आहे आपल्या जीवनातला हे मला तेव्हा जाणवलं. त्याच्या आधी आपण झोपेला खूप लाईटली घेतो, किंवा मी खूपच इझी आहे झोपेच्या बाबतीत, म्हणजे मला कधीच कष्ट नाही पडले, त्यामुळे मला त्याचं महत्व नव्हतं. पण जेव्हा झोप मिळत नाहीये तेव्हा लक्षात आलं की अरे बापरे, आता त्यामुळे मला खूप त्रास होतोय, त्याच्यामुळे माझ्या बॉडीमध्ये खूप चेंजेस होत आहेत. म्हणजे तरीही माझा निर्णय होता की नाही, मला काम करायचंय, कारण जर मी काम केलं तर मी जास्ती आनंदी राहणार होते. हा प्रत्येकाचा चॉईस आहे. अर्थात मी हे म्हणत नाही की काम केलं म्हणजेच तुम्ही काहीतरी मोठं केलंय आयुष्यात आणि नाही केलं तर असं काही नाही. ज्याचा त्याचा चॉईस आहे. अनेक अशा मैत्रिणी आहेत माझ्या ज्यांना बाय चॉईस 2-3 वर्ष काम नसतं करायचं. त्या म्हणतात नाही, आम्हाला हे एन्जॉय करायचं. फाईन, व्हॉट एव्हर वर्क्स फॉर यू. पण माझ्यासाठी हे वर्क होणार होतं की मला काम करायचं होतं. सो मी लिटरली, मला आठवतंय पहिलं रेकॉर्डिंग केलं मी 17 दिवसाची शार्वी असताना. सो आणि माझं असं होतं की मला दोन्ही एन्जॉय करायचंय. मला आई पणही एन्जॉय करायचंय, मला तिला फीडही करायचंय. मी कधीच असा फोर्स केला नाही की मी तिला बॉटलच देईन, मला काम करायचंय मग मी हिला बॉटल देऊन जाईन, तर नाही. मी दोन्ही गोष्टी केल्या. जे मी अगेन आईनी माझ्यासाठी जे केलं की आई मला सगळीकडे घेऊन जायची, तसं मी तिला घेऊन जायचे. माझे दौरे असतील, अर्थात मी काही खूप लांबचे दौरे त्या काळात केले नाहीत. पहिलं 1.5 वर्ष मी पुण्याजवळचेच किंवा सातारा, सांगली, कोल्हापूर ह्याच भागांमध्ये गेले, किंवा दिल्लीला अवॉर्ड घ्यायला गेले. तर मी ते खूप छान एन्जॉय केलं आणि समहाऊ मी बॅलन्स केलं. पण येस, त्या डिप्रेशनचा मी एक हे होते का, तर मी होते. आणि एका मोठ्या काळासाठी होते, म्हणजे जवळजवळ मला वर्षभर त्रास झाला. म्हणजे विनाकारण रडू यायचं, विनाकारण असं वाटायचं की आता आपल्या आयुष्यात काहीच उरलं नाही, असं वाटायचं की आपलं आयुष्य बदललंय, निरर्थक झालंय, किंवा आता आपण कोणासाठी इम्पॉर्टंट नाही. तर असं काहीच नसायचं, आणि आजूबाजूचं सगळंच त्यांच्या जागी व्यवस्थित होतं. पण ते आपल्या मनातलेच, किंवा ते हॉर्मोनली काय केमिकल लोचा काय होतो तो मला माहित नाही, पण तुम्ही त्यातनं जाता. पण अर्थातच ह्या सगळ्यातनं बाहेर पडायला मला सगळ्यात मदत केली योग साधना. म्हणजे एकतर मी अख्खी प्रेग्नन्सी 9ही महिने मी योगासनं केली, अर्थात डॉक्टरांच्या सल्ल्याने केली. पण त्यातनं मला रिकव्हरी माझी खूप इझी गेली. म्हणजे त्यानंतर मला स्वतः, म्हणजे काय म्हणतो, शरीराकडे मी अगदी जागरूकतेने लक्ष दिलं. कारण आपण ह्या क्षेत्रात असल्यामुळे आपण बरेचदा हेळसांड होते, आपण कसेही ह्याच्या आधी दौरे केलेले असतात. तर ते सगळं कुठेतरी ह्या काळात लक्षात येतं की अरे बापरे, आपल्याला आता अवघड जात आहे हे डील करणं. मग तेव्हा मी अर्थातच सरेंडर झाले योगाला, आणि त्यातनं मी सुखरूपपणे बाहेर पडले. त्यानंतर तुझं मोठं कमबॅक झालंय बाई पण भारी देवा. हो. ह्याच्यामध्ये त्या फिल्मचा काय अनुभव सांग? तर तेही मी खूप पूर्वी रेकॉर्ड केलंय. मी 2019ला गायलीये. सो माझं, मी म्हणलं ना, देर आहे दुरुस्त आहे, असं आहे बरंचसं. म्हणजे तेच माझं ब्रीद आहे. त्यामुळे त्या काळात म्हणजे तेच होतं ना की आपल्या पेशन्सची खूप परीक्षा बघितली जाते. असं वाटतं की काम तर केलंय, काम केलं नाही असं आहे का, तर नाही, काम खूप केलंय, पण ते समोर रसिकांसमोर हळूहळू येतंय, किंवा त्याचा वेळ घेऊन येतंय, तर त्याला काही आता मी ते ऍक्सेप्ट केलंय. सो बाई पण भारी देवा हे 2019ला मी गायले होते. मंगळागौर तेव्हा गायले, बॅकग्राऊंड त्याचं गायले मी टप्प्याटप्प्यांमध्ये. 2019मध्येच थोडा पार्ट गायले, थोडा पार्ट मी प्रेग्नन्सीच्या काळात गायले, लॉकडाऊनमध्ये गायले, घरातनं रेकॉर्ड केलं काही पार्ट, कारण तेव्हा लॉकडाऊन होतं. सो अशा विविध टप्प्यांवर साई पियुष, साई पियुषचं संगीत. आणि ते गाणं पण म्हणजे केम ॲज अ ब्लेसिंग, कारण इतकं त्याचं पुढे काही होईल, म्हणजे आम्ही तर सगळ्यांनी आशाच सोडली होती. तो चित्रपट कधी रिलीज होणार, काय होणार का त्याचं काही, इतकं म्हणजे नेहमी मी साई पियुषला भेटायचे की अरे कधी, एक तर त्याचं वर्किंग टायटल मंगळागौर होतं, मला माहितीही नव्हतं की त्याचं आता नाव बाई पण भारी देवा झालंय किंवा होणार आहे. सो मी म्हणलं अरे कधी होणार आहे मंगळागौर रिलीज, नाही गो, माहित नाही. पण त्याला एक योग्य वेळ यावी लागली होती कदाचित, आणि ते आलं, आणि ते गाणं असं हिट झालं. अर्थात त्याचं सगळं श्रेय साई पियुषचं आहे आणि त्या 6 जणींचं आहे असं मला वाटतं. पण आता हे रॅपिड फायर आहे, तर पटापटा उत्तर द्यायची. हा, प्रयत्न करते मॅम. सेलिब्रिटी क्रश? शाहरुख खान, ऑल टाइम. फेवरेट कार? होंडा सिटी वॉज माय ड्रीम कार, जी माझ्याकडे आता आहे सुदैवाने, पण मर्सिडीज. ओके.
3 माणसांना तुला जर मोठी पार्टी देणार आहेस, ह्या 3 माणसांना तुला बोलवायचंच आहे, अशी 3 माणसं कोण असतील? ती हयात असतील किंवा नसतील, त्यांना बोलवायचं. एक तर मी पार्टी पर्सन नाहीये. अगं पण दिलीस पार्टी तर मला नाही आवडत पार्टी. मग 3च माणसांना घरी जेवायला बोलवायचंय. कोण 3 माणसं असतील? वसंतराव देशपांडेजी, मास्टर दीनानाथ मंगेशकर आणि लता दिदी. आणि लता दिदी. ओके. स्वतःबद्दल कुठली एखादी गोष्ट आहे जी तुला बदलायला आवडेल स्वतःबद्दल? खूप आहेत, अनेक आहेत, खूपच आहेत ग. आता गोष्टी एक कुठली आठवू मी? पण अजून मला जरा शिस्तबद्ध लाईफ जगायला आवडेल. आता माझं वेळा कशाही असतात पण त्याला काही इलाज नाही, पण तरी थोडं अजून शिस्त स्वतःला लावायला आवडेल. 3 गोष्टी ज्याच्याशिवाय तू राहूच शकत नाहीस? आशिष, शार्वी आणि आई बाबा. अगं गोष्टी, माणसं नाहीयेत सावनी. गोष्टी बघ, सगळीकडे मला तेच दिसतात. गोष्टी, फोन, तानपुरा, ही क्रोनॉलॉजी नाही आहे. ठीक आहे. फोन एक, तानपुरा आहे आणि तिसरी आणि कपडे. ओके. सिंगर नसतीस तर काय झाली असतीस? काहीच नाही. नाही. सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते? क्रिएटिव्हिटी संपण्याची. तुझं सिक्रेट टॅलेंट जे कोणालाच माहिती नाही? माझं लहान मुलांची खूप छान जमतं, खरंच जमतं. मला फार आवडतं लहान मुलांबरोबर वेळ घालवायला, फ्लाईटमध्ये नाही. पण माझं लहान मुलांची खरंच खूप छान जमतं. आतापर्यंतची बेस्ट कॉम्प्लिमेंट? अनेक आहेत, पण मगाशी मी तुला दीदींचा जो किस्सा सांगितला तो अर्थातच. म्हणजे तू गुणीबाळ? हो, ती खूपच गुणीबाळ आहे. आणि वर्स्ट म्हणजे वर्स्ट नाही, फनीएस्ट कॉम्प्लिमेंट असं कधी काही मिळाले? नाही, माझ्या नावाबरोबर बऱ्याच गोष्टी घडतात. म्हणजे श्रावणी, सावली, असं काही असतं. लोकांचं कन्फ्युजन होतं. बरेचदा लोकांना मी सावनी शेंडे वाटते, बरेचदा लोकांनी कुणीही म्हणजे असं. आता मी त्याचा काउंटही ठेवणं सोडून दिलंय आता, म्हणजे खरं तर. पण असे अनेक किस्से. मला आता जो आपल्या बिल्डिंग मधनं सिक्युरिटी गार्ड सावली आली आहे सांगितलं. ओके, ठीक आहे, डन, मला माहिती. आतापर्यंत किती वेळेला जिमचे पैसे भरलेस आणि गेली? मी जिम पर्सन नाहीये. मी एकदाही जिम मध्ये गेले नाहीये. मी आयुष्यभर योग केलेला आहे किंवा प्राणायाम केलाय किंवा मी चाललीये खूप किंवा पडलीये. मी जिम बिग नो. चीट मील असतं तेव्हा काय खातेस? नेहमीच चीट मील. पण मला पिझ्झा मनापासून आवडतो. ओके. सोशल मीडियावर कोणाला स्टॉक करतेस? स्टॉक असं नाही, पण असे जे काय आपले रील्स येतात किंवा असं जाऊन कोणाला स्टॉक केलं असं होत नाही, पण लोकांचे जे अपडेट्स येतात ते माझ्या लक्षात राहतात. स्टार स्टक मुवमेंट नुकतीच अनुभवली. एम्बॅरेसिंग? त्या पण खूप आहेत ग बाई, किती. म्हणजे आता तुझ्यासमोर पण एम्बॅरेसिंग. माझा आठवतोय का किस्सा झंडूबामचा? नाही आठवते तुला? नाही. आपला मराठी तारका आपल्या नवऱ्याचा. कुठला? बरं, तेव्हा प्रचंड थंडी होती, आपण लडाखमध्ये होतो आणि मला कोणीतरी सांगितलं की मी मॉइश्चरायझर मला लावायचं होतं आणि माझ्या हातात 2 बाटल्या होत्या. एक झंडूबामची होती आणि मॉइश्चरायझर होती. म्हणजे ती मी झंडूबाम लावला होता ओठांना मी, आणि मी बोंबा मारत बसले. नंतर अशी मी वेंधळी आहे थोडी. एक एम्बॅरेसिंग किस्सा आहे. मी एकदा परीक्षेला सॅक न घेता गेलेले, दप्तर न घेता, आणि मला एक्झामिनेशन हॉलमध्ये गेल्यावर लक्षात आलं की आज आपण दप्तर आणलं नाहीये. मग पेन बिन काहीच नाही, मी बोरो केलं. तुला एक दिवस तू नाही अजून कोणीतरी म्हणून जर जगायचं सांगितलं तर तुला कोण म्हणून जगायला आवडेल आणि का? इंटरेस्टिंग. मला माझी मुलगी बनायला आवडेल. मला खूप प्रश्न पडतात, कारण की तिच्या मनात काय चाललेलं असेल आता. सो असं मला ते बालपण परत अनुभवायला आवडेल. कधी आशिषशी खोटं बोललीस आणि बोलली असेल तर का आणि काय? थोडंसं शॉपिंगच्याच बाबतीत बोलले असेल. मी नाही घेतलं. नाही, मी कुठे काय वगैरे. कारण त्याला हेच, एक तर आपण किती शॉपहॉलिक आहोत आपल्याला माहिती आहे. म्हणजे सो असं बरेचदा आईपासनं किंवा त्याच्यापासून लपवावं लागतं की मी हे घेतलंच नाही, किंवा हे अगदी जुनच होतं, होतच माझ्याकडे, हे तू बघितलं नाहीस वगैरे. असं पार्सल आलं. त्या दिवशी कोणतं सांगितलं पार्सल आलं की खूप टेन्शन येतं मला. नाही, पार्सल वगैरे नाहीयेत. मी एवढं ऑनलाईन शॉपर नाहीये. शार्वीच्या गोष्टी ऑनलाईन घेते, पण मी वैयक्तिक शॉपिंग खूपच करते.
सो ते लपवते बरेचदा. आता तुला ऑप्शन देणार आहे, हम्म. पटापटा उत्तर द्यायचे. एबे मी एवढा वेळ पटापटच हो दिली. हो. हा. फिरायला काय आवडतं, डोंगर, नदी का समुद्र? समुद्र. संगीत म्हणजे फिल्मी गाणं का शास्त्रीय गाणं? शास्त्रीय गाणं ऐकायला, फिल्मी गाणं गायला. रहमान का MM क्रीम? रहमान सर. ओके. आता बघा, तुझं नाव असणार नाही आहे. नाही नाही. अंजली मराठे का योगिता गोडबोले? योगिता गोडबोले. अंजली मराठी माझी जवळची मैत्रीण, ती माझी मैत्रीण आहे. तुम्ही सिंगर म्हणून अच्छा, चाललंय, सिंगर म्हणून चाललंय. हे नाही सिंगर गं. म्हणून चाललंय, सिंगर म्हणून चाललंय. मला नावं ऐकून मलाच हसायला आलं, म्हणून मी अशी परत विचार प्रश्न कट हा, करून. हा. योगिता पाठवी ना तुला. हा नाही, पण तू योगिताचंच नाव घेतलं. हो. तुला आवडणार म्हणजे अंजली मराठे माझी मैत्रीण आहे, पण माझी योगिता इतकी घट्ट मैत्रीण नाही. असं. तुला गायिका म्हणून कोण आवडते, अंजली मराठे का योगिता? योगिता गोडबोले अर्थात. योगिता गोडबोले. ओके. US ला फिरायला आवडतं का UK? UK. पण निलेश खरं तर मला कोकणात आवडतं, पण ठीक आहे. कोकणात. ओके. पुणे का मुंबई? मुंबई. आणि निलेश मोहरीर का अवधूत गुप्ते? निलेश मोरे, कारण मी त्याच्याबरोबर जास्ती काम केले अर्थातच. आता पुढे तुझा काय प्लॅन आहे ऍज अ सिंगर म्हणून? आता तू परफॉर्मर पण आहेस, म्हणजे नुसतं सिंगर नाही, तू परफॉर्म करतेस, इव्हेंट्स मध्ये असतात, तुझे कव्हर व्हर्जन्स असतात, तुझं हो. स्वतःचं युट्यूब चॅनल आहे. तर पुढे तू कसं स्वतःला बघतेस किंवा काय म्हणजे तुझा प्लॅन काय आहे? माझा प्लॅन आता हा आहे की काही सांगीतिक कार्यक्रम जे मी प्रोड्यूस करते, मी निर्माती पण आहे, तेही स्ट्रगल करते. आपण करणार आहोत कार्यक्रम एकत्र. तुम्हा पॉडकास्ट मध्ये बोलली असं सगळ्यांसमोर? हो नक्कीच. बघ आता पुढचा आपण पॉडकास्ट करू त्या कार्यक्रमाच्या प्रमोशनचा, है ना? तर ते आपण तो करणार आहोत. आणि कुठल्या विषयावर हे आम्ही सांगतो, मराठी लोकगीतातला एक तो अत्यंत लोकप्रिय प्रकार आहे, त्याच्यावर आम्ही कार्यक्रम घेऊन येतोय. नक्कीच, मी आता जास्ती काही बोलत नाही. तर असे अनेक स्टेज शोज आहेत जे डोक्यात आहेत, बघू आता ते प्रत्यक्षात कधी येतील. पण त्याच्या व्यतिरिक्त साऊथमध्ये मी अजून माझं काम बरंच वाढलंय गेल्या वर्षभरात. अनेक चित्रपटांसाठी गायली आहे. मल्याळम माझं आत्ता नुकतंच एक रिलीज झालं चित्रपटातलं गाणं, सो ते गायले. त्याच्यानंतर गेल्या वर्षी चंद्रमुखी 2 आला कंगना रनौतचा, तिथे त्याच्या हिंदी व्हर्जनमध्ये MM क्रीम सरांसाठी मी गायले. ते रिलीज झालं, नेटफ्लिक्सवर आहे चंद्रमुखी 2, तुम्ही बघू शकता. तर ते पण गेल्या वर्षात माझ्या ब्लेसिंग्स पैकी एक असं मानेन मी, कारण पहिलंच ते माझं हिंदी गाणं आहे. सो ते झालं. त्याच्यानंतर आता हळूहळू हिंदी आणि बाकीच्या भाषांमध्ये, जसं मी, कारण मला भाषांमध्ये गायची खूप आवड आहे, वेगवेगळ्या भाषांमध्ये. अर्थात मराठी आहे आणि ते मी गातच राहीन, पण मला वेगवेगळ्या भाषा शिकायला खूप आवडतात. सो माझं ते एक ध्येय आहे की माझ्या युट्यूब चॅनलवर त्या भाषांमधली मी गाणी करीन. आणि चित्रपटांची गाणी तर आहेतच, येतील. आता एक टायटल सॉन्ग आलं इंद्रायणीचं, नवीन सिरियलची, कलर्स मराठीवर. हो. बरोबर. सो तुझा हा प्रवास खूप छान हो. आणि देर आहे दुरुस्त आहे, हे तर आहे, पण लवकर आलेल्या गोष्टी छान असतील अशी आम्ही आशा करतो. आणि आजच्या भागात तू इथे आलीस, थोड्या छान गप्पा मारल्यास, म्हणून आपल्या एका ओळखीच्या छान मैत्रिणीकडनं तुला एक गिफ्ट. येस, थँक्यू. आणि अजून एक गिफ्ट आपल्या एका फॅनकडनं. थँक्यू सो मच.